सेक्स किंवा लैंगिकता हा विषय समाजासाठी टॅबू टॉपिक का बनवलेला आहे? लैंगिकता आणि अध्यात्म या दोन्हीची आपण सांगड घालतो. कारण लोकांना काय वाटतं ही दोन्ही विरुद्ध टोक आहे. खरं तर तसं नाही आहे. ऍक्च्युली ही दोन्ही एकच आहे. ही मग घुसमट होती. जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला लोक येतात ना, तेव्हा असे प्रश्न असतात की माझी बायको मला सेक्स देत नाही, मग आम्ही मधल्यामध्ये करायचं काय? तर मी एक पालक आहे, माझी एक छोटी मुलगी आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांची मुलं लहान आहेत. त्या लोकांनी पर्टिक्युलरली काय शिकवलं पाहिजे? तुम्ही घरातच ही सुरुवात केली पाहिजे. छोटं असणं किंवा मोठं असणं खरंच काही त्याचा फरक पडतो का? डज साईज मॅटर्स? स्त्रीची जी वजायना आहे तिला 1.5-2 इंचावरच सेन्सेशन असते. ऑर्गॅझम म्हणजे काय नेमकं? ऑर्गॅझम म्हणजे तृप्ती. जी स्पॉट प्रत्येक जण म्हणजे बऱ्याच फिल्म मध्ये पाहिलं आहे फाइंड द जी स्पॉट. हो. 99% पीपल आर मास्टरबेट, 1% आर लायर. म्हणजे 100% लोक मास्टरबेट करतातच. हा प्रश्न आहे, करतात का? बरं, स्त्रियाही करतात. येस, नक्कीच. अरे पुरुष करतात तर स्त्रिया का नाही करणार? ते बोटाने जर रब केलं तिला तर इंजन होतं. स्त्रिया अशा पद्धतीने मास्टरबेशन करतात. एनल सेक्स याच्याबद्दल तुमचं काय? एनल म्हणजे गुदद्वार. हो. आजच्या आपल्या पॉडकास्टच्या ज्या गेस्ट आहेत त्या आहेत सोनल गोडबोले मॅम. त्या सेक्सॉलॉजिस्ट आहेत. सेक्स एज्युकेशनवरती त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या सर्व पुस्तकांची माहिती व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला मिळेलच. त्या न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि भगवद्गीतेवरती सुद्धा त्या अभ्यास करत आहेत. अशा विविधांगी पर्सनॅलिटीसोबत आजची आपली चर्चा होणार आहे. आजच्या या चर्चेमध्ये आपण जो विषय घेतलेला आहे तो सर्वात महत्त्वाचा परंतु तेवढाच समाजाने निग्लेक्ट केलेला विषय आहे, तो म्हणजे सेक्स. सेक्स या विषयावरती आम्ही चहूबाजूने चर्चा करण्याचा प्रयत्न केला. जो सेक्स समाजामध्ये टॅबू टॉपिक समजला जातो त्या टॉपिकवरती सरळपणे आणि त्या टॉपिकला सरळ नजरेने पाहण्याची गरज आहे, हेच आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्ही डिस्कस केलेलं आहे. मग त्याला अनुसरून जी स्पॉट काय असतो, स्त्रिया मास्टरबेट करतात का, साईज मॅटर करते का, असे अनेक हॉट असे सब्जेक्ट आपण याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. हा पॉडकास्ट अतिशय फन ओरिएंटेड तसाच एज्युकेशनल असणार आहे, तर मिस करू नका. बघूया. नमस्कार. मी सोनल सचिन गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. राज साहेबांचे मी खरंच मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला इथे त्यांच्या स्टुडिओत बोलावले आणि आता तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळालेली आहे. सो मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आम्हाला अगदी फार एक 8-10 दिवसापासून जेव्हापासून मी तुमच्याविषयी ऐकलं, बियॉन्ड सेक्स नावाच्या पुस्तकाबद्दल ऐकलं. फ्रँकली स्पीकिंग पूर्ण पुस्तक अजूनही वाचलं नाही, मी ते वाचणार आहे, परंतु त्यातले काही मायने आणि तुमचे व्हिडिओज पाहिले प्लस तुमचे काही लेख वाचले. त्या दिवसापासून तुम्हाला भेटून चर्चा करण्याची फार इच्छा होती. आणि तुम्ही जे विचार तुमच्या व्हिडिओजमधून तुमच्या बुक्समधून मांडता ते विचार माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवेत. कारण मला असं वाटतं की ते विचार आजच्या पिढीला, माझ्याहून 10 वर्षे छोट्या असणाऱ्या पिढीला अत्यंत गरजेचे आहेत. कीर्तनापेक्षाही महत्त्वाचे विषय तुम्ही हँडल करता हे मला सांगायला आवडेल. कारण परमार्थ पसरवणं त्यासोबतच एक जैविक मूल्यांचं जे नॉलेज तुम्ही समाजाला देताय ना, ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे अतिशय मनातून धन्यवाद. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल. आता तुम्ही जो कीर्तन विषय काढला ना, त्याच्या अनुषंगानेच आपण आज बोलणार आहोत. कीर्तन करणार नाही, घाबरू नका. पण खरं तर लैंगिकता आणि अध्यात्म या दोन्हीची आपण सांगड घालणार आहोत. कारण लोकांना काय वाटतं ही दोन्ही विरुद्ध टोक आहे. खरं तर तसं नाहीये. ऍक्च्युली हे दोन्ही एकच आहे. एकाचा आपण खूप बाहू केलाय खरं तर समाजात. काहीतरी अंधश्रद्धा पसरवण्यापासून ते सगळंच, अगदी भगवंत आहे का नाही इथपासून सगळं. आणि सेक्सच्या बाबतीतही तसंच आहे की ही अंधारात केली जाणारी गोष्ट आहे. सो आपण कशाला बोलायचं? नवरा बायकोतही संवाद केला जात नाही, मग याच्यावर बोलणं तर पाप समजलं जातं. पण बोलणं पाप समजलं जातं, पण चोरून केलेलं पाप समजलं जात नाही. अगदी गरजेची गोष्ट आहे. ही तर इतकं वाईट आहे खरं तर. पण आपल्याला जेव्हा वाटत असतं की मांजर डोळे मिटून दूध पितं, आपण जेव्हा रूम मध्ये कुठेतरी लॉजमध्ये इकडे तिकडे जेव्हा ह्या गोष्टी करत असतो, एक्स्ट्रा मॅरिटल असेल किंवा अजून काही असेल, तेव्हा आपल्याला वाटत असतं की समाज आपल्याकडे पाहत नाहीये.
पण आपल्या आतमध्ये जो आत्मा आहे आणि आत्म्याच्या जवळ एक परमात्मा आहे, म्हणजे भगवंताचा अंश असतो प्रत्येकामध्ये आहेच. म्हणजेच काय, तर भगवंत आपल्याला पाहत असतो. सो आपण दोघं कोणीही लॉजमध्ये किंवा इकडे तिकडे असलं काही कधी करू शकत नाही. जे आहे ते इतकं स्पष्ट आणि क्लिअर आहे. म्हणून आपण आज या सगळ्या गोष्टींवर उहापोह करणार आहोत. माझा पहिला प्रश्न आहे या सगळ्या गोष्टींनी, सेक्स किंवा लैंगिकता हा विषय समाजासाठी, जगासाठी, इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी किती महत्वाचा आहे? म्हणजे असं समजलं ते उत्पत्तीचं कारण आहे सेक्स. हे जग जे चालतं आहे ते बेसिक, म्हणजे अन्न वस्त्र निवारा ही पुढची गोष्ट आहे, पण त्याचा बेसिक क्रायटेरिया आहे, जगाची उत्पत्तीच होते सेक्स पासून. मग अशा या अतिशय महत्वपूर्ण सब्जेक्टला टॅबू टॉपिक का बनवलंय लोकांनी, किंवा तो निषिद्ध टॉपिक का झालाय लोकांसाठी? तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? खरं तर आधी मी अध्यात्माच्या दृष्टीने बोलते. अध्यात्मात जर तुम्ही भगवद्गीतेत किंवा श्रीमद भागवत मध्ये जर पाहिलं किंवा वाचलं तर खरंच असं लिहिलंय की मुलांना जन्म देण्यापुरता सेक्स करा तुम्ही. ही फॅक्ट आहे. आता काय होते, आपली ना घुसमट होते. जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला लोक येतात ना, तेव्हा असे प्रश्न असतात की माझी बायको मला सेक्स देत नाही मॅम. मग मी समजा बाहेर गेलो तर तुमच्यासारखी मंडळी मला सांगतात की हे व्यभिचार आहे, हा पाप आहे. मग आम्ही मधल्या मध्ये करायचं काय? तर अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर खरंच भगवद्गीतेत हे वाक्य लिहिलेलं आहे की हा व्यभिचार आहे. आपला नवरा किंवा बायको सोडून जेव्हा आपण बाहेर सेक्स करतो थर्ड पर्सन बरोबर, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, तेव्हा ते पाप समजलं जातं. पण एखादीचा नवरा नाहीये किंवा बायको नाहीये किंवा नवरा बायकोंमध्ये शारीरिक संबंध चांगले नाहीयेत आणि ते एकमेकांना सॅटिस्फाय करू शकत नाहीत, अशा वेळेला तुमच्यासारख्या वयोगटातली मुलं माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, मग मॅम तुम्ही आता आम्हाला काय सांगाल, आम्ही काय करावं या केसमध्ये? सो हा एक अध्यात्माची गोष्ट, तर आपल्याला शास्त्र आहे म्हणजे ते खरंच आहे. सो ही गोष्ट आपल्याला डोक्यात फिट केली पाहिजे की भगवंताने हे लिहिलेलं आहे, भगवंताने सांगितलेलं आहे, तर हे खरंच आहे. मग हे जर खरं आहे, मग आपल्या शरीराची जी भूक आहे, जे आपल्याला वाटतंय सगळं की सेक्स करावा, एन्जॉयमेंट करावी, याने आपल्या ब्लड सर्क्युलेशन होतं, पोटाचे व्यायाम होतात, कमरेचे व्यायाम होतात, मन शांत होतं, अमुक तमुक, ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत, मग ह्या आम्ही कुठे करायच्या हा प्रश्न पडतोच. तर ह्या द्वंद्वात खरं तर आपण अडकलेलो आहोत. मग मी आज तुम्हाला काय करणार आहे, तुमच्यासारख्या सगळ्या वयोगटातल्या आणि माझे जे वाचक किंवा सगळे जे ऐकतील आता मुलाखत त्यांच्यासाठी, तर मी एक छान ताट तयार करणार आहे. त्याच्यात नॉनव्हेज आहे, व्हेज आहे, स्वीट आहे, तळलेलं काहीतरी पापड, लोणचं, अमुक तमुक सगळं ठेवणार आहे. ते पंचपक्वान्नाचं ताट तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यातलं तुम्ही ठरवायचंय की मला याच्यातलं काय खायचंय. एखाद्याने वजन वाढणार आहे, एखाद्याने शुगर वाढणार आहे, एखाद्याने अजून काहीतरी तुमचं होणार आहे. इफेक्ट्स आहेत तसेच साईड इफेक्ट्स आहेत प्रत्येकाचे. तर तुमच्या समोर ठेवणार आहे, यातलं तुम्ही काय घ्यायचंय तुमचं तुम्ही निवडायचंय. आता जो सर तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की सेक्सकडे हा टॅबू विषय का आहे, का बनतोय, खरं तर हा नसला पाहिजे. कारण त्याच्यामुळेच काय होतंय, भारतात बलात्काराचं प्रमाण जास्त आहे. आता मी भारताबाहेर 21 देशात राहून फिरून आलेली आहे. कारण माझे मिस्टर IT कंपनीत आहेत, IT मॅनेजर. सो आम्हाला अमेरिकेत 4 वर्ष, जर्मनी 2.5 वर्ष, लंडन 2 वर्ष, अशी अनेक वर्ष जेव्हा भारताबाहेर आम्ही राहिलो, फिरलो, तिथलं जाणून घेतलं कल्चर, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ही लोक न्यूड बीचवर, छान त्यांचे बीचेस आहेत जिथे न्यूड, पूर्ण न्यूड असतात. म्हणजे काही एकही अंगावर कपडा नाही. रस्त्यावर सुद्धा आम्ही असे पाहिले की 2 पीसवर स्त्रिया आणि इतक्या मोकळेपणाने असं वागत असतात आणि फिरत असतात. सो काय होतं, आपल्याकडे प्रत्येक गोष्ट त्या साडीत, त्या पदराच्या आड, त्या ओढणीत झाकून ठेवायची सवय लागली आणि त्याच्यामुळे काय होतं, वयात येणाऱ्या मुलांची उत्सुकता निर्माण होते. हे झाकलंय म्हणजे याच्यात काहीतरी आहे. म्हणजे याचा अर्थ मी असं नाही म्हणणार, आपली संस्कृती नक्कीच चांगली आहे, आपल्या इथलं कल्चर उत्तम आहे, फूड उत्तम आहे या बाहेरच्या लोकांपेक्षा जेव्हा पाहिलं तेव्हा. पण ज्या गोष्टी अन्न वस्त्र निवारा इतके, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की महत्वाचं आहे, त्या विषयावर आपण अभ्यास का करत नाही, आपण का बोलत, टेक्निकल नॉलेज का घेत नाही, दिलं जात नाही, का घेत नाही, याला जबाबदार आपण पेरेंट्स आहोत, मुलं नाही. कारण आपणच जर नवरा बायकोंमध्ये जर संवाद होत नसेल तर मग मुलं कशी शिकणार आहेत आपल्याकडून? आपला जर अभ्यास नसेल, आपल्या मुलाने उद्या विचारलं की मम्मा किंवा पप्पा ऑर्गॅझम म्हणजे काय, सो मला माहित असणं गरजेचं आहे ना. मला जेव्हा माहित असेल तेव्हा, माझी पण आता 23 वर्षाची मुलगी आहे, तेव्हा मी तिला सांगणार ना की ऑर्गॅझम म्हणजे काय, किंवा 2 वर्षांनी तू लग्नाच्या बोहल्यावर उभी राहशील तेव्हा तुझ्या नवऱ्याकडे किंवा लैंगिकतेकडे तू कसं पाहिलं पाहिजेस, तुझा संसार उत्तम होण्यासाठी लैंगिकता सुद्धा किती महत्वाची आहे, हे जेव्हा मला माहित असेल, जेव्हा मी अभ्यास करीन, मी जाणून घेईन, मी माझ्या नवऱ्याला हे सगळं सुख देईन सर्वतोपरीने,
तेव्हा मी माझ्या मुलीला किंवा जावयाला किंवा मुलाला. मुलाला सांगेन आणि मग ती पुढे तिची पिढी तशीच तशी सक्षम सक्षम बनत राहील, हुशार बनवत राहील. येस एक्झॅक्टली. म्हणजेच काय तर आपल्याकडे फक्त डिग्रीज असून उपयोग नाहीये, तर मानसिकता आहे ना त्याची लेवल खूप उच्च असणं गरजेचं आहे. शालेय शिक्षणाच्या डिग्रीला महत्व नाही, इथे आपण जे संस्कारातून ज्ञान देतो मुलांना ते त्याला खूप महत्वाचं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपले विचार बदलणं हे गरजेचं आहे. आता मला माहिती आता तुम्हीही ऐकताय, उद्या असं काही झालं तर तुम्ही सुद्धा 100,000 लोकात बोलाल की नाही मला माहित नाही, कदाचित नाही बोलणार सेक्सवर. बरोबर. तसेच तुमच्यासारखी तरुण मुलं इथे मला जी ऐकतील उद्या इंटरव्ह्यू, त्यांना म्हटलं उद्या मी 5,000 लोकांच्या समोर मी गेले उद्या काहीतरी लेक्चर द्यायला आणि मी कोणाला तरी म्हटलं की तुमचे प्रश्न सांगा रे, तुम्हाला या वयात काय काय प्रश्न आहेत, तर आय एम शुअर की ते लाजून मला काही विचारणार नाही, प्रश्न विचारणार नाही. बापरे मग मी बोललो तर काय होईल, मग आजूबाजूचे लोक काय म्हणतील, मग माझ्या पालकांनी जर हे ऐकलं तर त्यांना काय वाटेल. सो हे कुठेतरी पिढ्यानपिढ्या आपल्यावर बिंबवलं गेलंय की ही फक्त लाईट बंद करून बेडरूम मध्येच करण्याची गोष्ट आहे, ही उघड बोलण्याची गोष्ट नाही, चार भिंतीच्या हे आतमध्ये. पहिलं डोक्यातून आपण काढून टाकलं पाहिजे. आणि मी हे सगळ्यांना सांगेन की हे पालकांनी करा काम. हे पालक जेव्हा करतील तेव्हा हे शाळेतले, कारण शाळेत कसं होतं शिक्षक आपण 6-7 तास शाळेत असतो, बरोबर, ते एखादं लेक्चर घेतील लैंगिकतेवर फार फार एखादा तास, उरलेले तास आपण 23 तास हे आपण घरात असतो. आणि मला याच्यात असंही वाटतं की एक वेळ एखादा शिक्षक शिकवेलही, पण पालकांना सुद्धा ते आवडेल की नाही ते फार महत्वाचं आहे. आपल्या मुलांना हे कदाचित मुलं काही क्वेश्चन्स पालकांनाही विचारणार नाहीत आणि शिक्षकांनाही विचारणार नाहीत. म्हणजे काय होईल, पुन्हा अर्धवट ज्ञान आलं, जे आताही अर्धवटच आहे आपल्याकडे ज्ञान, अर्धवट घ्यायचे तेच आपण पिढ्यानपिढ्या देत राहतो. हाफ नॉलेज. हाफ नॉलेज म्हणजेच काय तर आपण 2024 मध्ये आपण सुशिक्षित समजतो, स्वातंत्र्य आपल्याला मिळाले समजतो, आज 75 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी आपण खरंच स्वतंत्र आहोत का? आपण अशा अँगलने विचार करू शकतो का? नवरा बायकोमध्ये हे संवाद होतात का? जे सुसंवाद व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि याच्यासाठी मग काय केलं पाहिजे, तर अशी जी पुस्तकं आहेत जी मी लिहिली आहेत, फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स असेल किंवा बियॉन्ड सेक्स असेल, ही पुस्तकं आता याच्या भरपूर प्रती, भरपूर सगळं तुम्हाला माहितीये की लोकांच्या छान छान रिव्ह्यूज आलेले आहेत अमुक. पण हे रिव्ह्यूज आले म्हणजे सोनल गोडबोले गेली पुढे ऍज अ रायटर म्हणून, पण मला एकटीला पुढे जायचं नाही, मला तुम्हा सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. सो मी माझी थॉट प्रोसेस बदलली आणि मी पुढे गेले. जशी तुम्ही तुमची जर थॉट प्रोसेस बदलली तरच सगळं जग पुढे जाणार आहे. कारण एक व्यक्ती स्वतःलाच फक्त बदलू शकते, ती समाजाला नाही बदलू शकत. कारण तिला स्वतःलाच बदलायला पाहिजे. ती जेव्हा स्वतः बदलेल, स्वतःपासून केली तर समाज बदलू शकतो. आणि प्रत्येकाने फक्त स्वतःलाच बदलायचंय, अख्ख्या समाजाला बदलायचं काही आपण देणं घेणं नाही आपल्याशी. कारण एका माणसापासूनच पुढे समाज बनणार आहे. मी बदलले, तुम्ही बदललात, अजून इथे 4 लोक बसले, ती बदलली, ऐकणारे माझे हे लोक बदलले, झालं ना. समाज काय आहे? हाच समाज आहे. सो हे कुठेतरी ना न्यूनगंड जो आपल्या मनात आहे हा काढून टाका प्लीज. याच्यावर ओपनली तुम्ही जिथे जाल, मित्रमैत्रिणी असो, पण पुन्हा हेच सांगेन, मित्रमैत्रिणींना, तुमच्या समवयीन मित्रमैत्रिणींना अर्धवट ज्ञान असतं, तेच तुम्हाला अर्धवट ज्ञान पुन्हा दिलं जाईल. त्यापेक्षा जी लोक अशा विषयावर लिहितात, बोलतात, तर अशा लोकांकडून तुम्ही छान पुस्तकं वाचा. उत्तम जे आम्ही काहीतरी बोलत असतो, भरपूर लोक सेक्सॉलॉजिस्ट, भरपूर लोक आहेत युट्यूबवर, अतिशय उत्तम माध्यम आहे. जसं आता आम्ही युट्यूबवरच हे चॅनलला जाणार आहे, तर अशा ठिकाणी उत्तम या माध्यमातून त्याच्यात काम करणारी उच्च दर्जाची जी मंडळी आहेत, मीच एकटी आहे असं नाही म्हणणार मी, तर अशा लोकांबद्दल तुम्ही ऐका छान छान, आणि ते ऐकल्यानंतर आत्मसात करा. मी 1000 पुस्तकं वाचली, यापेक्षा मी एकच पुस्तक वाचलं, पण एका पुस्तकात लेखकाने किंवा साहित्यकाने काय लिहिलंय ते मी माझ्यात उतरवणं आहे ना, आणि बदल घडवणं. फक्त वाचणं पण महत्त्वाचं नाही. येस, वाचणं 1000 पुस्तकं वाचली याच्यात काहीच अर्थ नाही. 1000 पुस्तकातून मी काय घेतलं ते महत्वाचं आहे. लेखकाला त्याचे पैसे मिळाले. यालाच धरून माझा प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणले की पालकांनी मुलांना शिकवलं पाहिजे, नॉलेजेबल केलं पाहिजे. हे एक टेक्निकल नॉलेजच आहे. जसं आपण डोळ्याचं नॉलेज, जसं आपल्या तोंडाचं नॉलेज आपल्याला देतो, तसंच सेक्सचं सुद्धा नॉलेज दिलं पाहिजे. या मुलांना पुढे जाऊन याचा न्यूनगंड वाटू नये. आता मी एक पालक आहे, माझी एक छोटी मुलगी आहे, असे बरेच लोक आहेत ज्यांची मुलं लहान आहेत. त्या लोकांनी पर्टिक्युलरली काय शिकवलं पाहिजे बरं, म्हणजे की मुलं मोठी जाऊन या विषयाला म्हणजे सेक्सचं नाव काढल्याबरोबर नाक मुरडलं नाही पाहिजे, असं काय वाटतं? म्हणजे काय, कुठल्या फॅक्टर्समध्ये किंवा काय शिकवलं पाहिजे नेमकं या मुलांना? ओके, पालकांनी. तुमची मुलगी किती वयाची आहे? माझी मुलगी आता 2 वर्षाची, 2.5-3 वर्षाची. आता ही मुलं जे आहेत त्यांनी आता खेळलंच पाहिजे. पण जेव्हा मुलं 8-9 वर्षाची होती, नाही 7-8 वर्षाच्या मुलांना काय शिकवलं मुलांना ऍक्च्युली घरातच ही सुरुवात केली पाहिजे. जर 2 भावंड असतील घरात, मुलगा मुलगी, बरोबर,
तर दोघांचे अवयव हे वेगळे आहेत. येस. की ते त्या मुलांना हे दाखवले पाहिजे की तुला हे आहे आणि हे ताईला किंवा दादा कोण असेल त्याला हे आहे. मग हे का आहे, तर हा मुलगा आहे, तू मुलगा आहेस आणि ही मुलगी आहे. आणि ओपनली सांगितलं पाहिजे, त्यांना दाखवलं पाहिजे की ह्याला हे म्हणतात. जसं आपण सांगतो की हे डोळे आहे, डोळ्याने आपण छान पाहतो जग. हे हात आहे, त्याने आपण नमस्कार करतो किंवा जेवतो. पायाने आपण चालतो, मग पायाची बोटं आहेत, हाताची बोटं आहेत. मग जे अवयव झाकलेले आहेत ते अवयव पण ह्यांना माहिती पाहिजे. नाहीतर मग काय होतं, अरे दादाकडे वेगळं आहे, माझ्याकडे वेगळं आहे, हे कुतूहल निर्माण होतं. आणि ते कुतूहल निर्माण होत असताना मध्ये काय झालं होतं, आमच्या पार्किंगमध्ये असंच काही मुलं खेळत होती 4-5 आणि अशीच 8-9 वयोगटातली होती. तर एकाने त्या एका मुलीचा फ्रॉक वरती केला. मला बघायचंय तुझ्याकडे काय आहे, ही फॅक्ट आहे. हा, आता हे जर घरात आई वडिलांनी दाखवलं असतं की त्या मुलीचं लिंग वेगळं आहे, मुलाचं वेगळं आहे, मग ते का निसर्गाने दिलं गेलंय, त्याच्या भाषेत त्याला कळेल असं भाषेत काही गोष्टी जर सांगितल्या असतील तर तिथे जाऊन त्या मुलाने तो फ्रॉक वर करून पाहिला नसता. त्याला ती क्युरिओसिटी लागलीच नसती. कारण हे तुम्ही आधी घरात जर क्लिअर केलं असतं तर त्याने झालं काय, ती मुलगी 10-11 वर्षाची मुलगी सडनली मोठ्या थोराड मुलीसारखी झाली. म्हणजे काय झालं, ती घरी रडत गेली. तिच्या आईंना सांगितलं तिने की असं असं त्याने मुलाने माझा फ्रॉक वर केला. बिल्डिंग मधलीच मुलं होती, एका बिल्डिंग मधल्या. फ्रॉक वर केल्यानंतर आईने काय केलं, दुसऱ्या दिवशीपासून तुला पॅन्ट बिन घालून पाठवायला लागली फुल, की असं काही दिसू नये. हा त्याच्यावर सोल्युशन नाही. हे जेव्हा माझ्या कानावर आलं तेव्हा ती माझी मैत्रीण असल्यामुळे मी तिला सांगू शकले. अदरवाईज दुसरं कोणी म्हणालं असतं तू कुठल्या अर्थाने मला सांगतेस किंवा काय. पण मी तिला माहितीये की मी लैंगिकतेवर काम करते, माझी मैत्रीण आहे, म्हणून तिच्याकडे मी गेले. तिला हा सगळा विषय समजावून सांगितला की तू हे चुकीचं करतेस. त्यापेक्षा त्या मुलाला बोलव, तुझ्याकडे समजा भाऊ नाहीये ना, हिला ही एकटीच मुलगी आहे, सो त्या मुलाला बोलव, भावासारखा तो आहे, त्याला सांग की मुलीचं लिंग आणि मुलाचं ह्याच्यात फरक असतो. मग त्याला काय म्हणतात तो तुला कळेल थोडा अजून मोठा झालास की. पण ही वेगळं आहे, ही सुसूची जागा आहे. ह्या त्याच्या भाषेत किती सुंदर वाक्य वापरलं की डोळा हा एक अवयव आहे, नाक अवयव आहे, हात अवयव, तसाही तो एक अवयवच आहे. इतकं बोलली आणि इतकं जर फ्रँकली लोक ऍक्सेप्ट करायला गेली तर मला वाटतं सेक्सशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. बलात्कार थांबतील, न्यूनगंडता जाईल, आपल्याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स थांबतील, घटस्फोट त्यामुळे होणार आहेत, या गोष्टी थांबतील. किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. निव्वळ आपण लैंगिकतेचं ज्ञान घेतल्यामुळे आपण किती मोठ्या येणाऱ्या संकटांना सामोरं जाऊन त्याच्यातून बाहेर पडणार. फक्त आडपडदा न ठेवता बोला, त्यांना सांगा, त्यांना दाखवा समोरून काय होतं. आणि मग जशी पुढे वयात यायला लागतात तशी मग त्याच्यावर केस येतात किंवा मुलींच्या बुक्स मध्ये साईज मध्ये फरक पडतो. मग त्यांनी इनर्स का वापरावी, तो साईज कसा पडत जातो, मग ह्या बुक्सचा उपयोग काय असतो, निसर्गाने आपल्याला हा अवयव का दिला, याच्याकडे आपण कशा अँगलने पाहिलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या डोळ्याला रोज चेहऱ्याला पावडर लावतो, जे काही लिपस्टिक वगैरे लावतो, तो जितका सुंदर ठेवायचा आपण प्रयत्न करतो, चेहरा हात पाय धुतो, तितकेच आपले हे सगळे अवयव, वजायना असेल, लिंग पुरुषांचं असेल, हे इतकं स्वच्छ ठेवणं, त्याची स्वच्छता राखणं सारखंच. एक्झॅक्टली, काहीही फरक नाहीये. तो शरीराचा एक भाग आहे, एवढंच आहे. फक्त काय होतं, त्या अवयवाकडे पाहिल्यानंतर आपण उत्तेजित होतो, म्हणून ते अवयव झाकून ठेवले जातात. एवढाच तो फरक आहे, अदरवाईज काहीच कारण नाही. आपल्याकडे आदिवासी लोक असतील, पूर्वीचे आपण जन्माला कसे आलोय, न्यूड आलोय, तसेच जन्माला आलोय. आता खजुरावला इकडे तिकडे जेव्हा आपण लेणी पाहतो, त्रिसम, फोरसम, ती तर मंदिर आहेत त्याच्यावर म्हणजे काय, एक्झॅक्टली मगाशी तुम्हाला जरी म्हटलं ना, अध्यात्म आणि लैंगिकता, मग ते मंदिरावर का कोरलं गेलंय बरं. आपण मंदिरात जेव्हा जातो तेव्हा आपण ह्या सगळ्याकडे लक्ष जावं आपलं वरती त्या लेण्यांकडे, आणि तिथे थ्रीसम, फोरसम, ओरल सेक्स पासून सगळं दिलं गेलं. म्हणजेच काय की हजारो वर्षांपूर्वी हे सगळं आहे. पण आपल्याला आता काय म्हटलं जातं, ही तरुण पिढी आहे, ह्यांना काही सुचतं, तोंडात काय घेतात. त्या काळात ते डोळे पाहत होते या विषयाकडे, त्या काळामध्ये जात होतं. पण मधल्या काळात समूह काय झालं, त्याच्याकडे पुन्हा इव्हन स्त्रियांना सुद्धा, पूर्वी स्त्रियांना स्वातंत्र्य होतं. तुम्ही पूर्वीचा काळ जर पाहिला ना, तर पूर्वी स्वातंत्र्य होतं. पण पुरुषांना काय वाटलं की स्त्रियांना स्वातंत्र्य दिल्यामुळे स्त्रिया पुढे जात आहेत आपल्यापेक्षा किंवा वरचढ होत आहेत, त्यामुळे ह्यांना काय केलं, स्त्रियांना थोडंसं ह्यांनी दाबायला सुरुवात केली. आणि म्हणून ह्या सगळ्या पुरुषांना आता काय होतंय, परत तो काळ आला, ते फिरून येतच राहतं. जेव्हा स्त्रियांची सगळ्या ह्या भावना दाबल्या गेल्या कुठेतरी, मानसिक असतील, शारीरिक असतील, सगळ्या असतील, नोकरी करायची नाही, स्त्रियांनी घराबाहेर पडायचं नाही, केस कापायचे नवरा गेल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या गेल्या, आता कुठेतरी काय झालं,
ते टीट फॉर टॅट म्हणतो ना, की ते फिरून पुन्हा कर्मा रिटर्न्स अगेन. कर्मा रिटर्न्स. म्हणून बायका आता पुरुषांच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागल्या. त्याचं कारण हे आहे खरं तर. ते मधल्या काळात हे सगळं पुसलं गेलं आणि आता पुन्हा स्त्रिया उफाळून वरती आल्या. आता आम्हाला पुरुषांच्या बरोबरीने सगळं हवंय. तो रेज, तो अँगर परत. पण झालं काय त्या केसमध्ये, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली एक पुसटशी थीन लाईन आहे, ती त्या विसरल्या. त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा त्यांनी स्वैराचार केला. खूप चुकीचं आहे. ह्या मधली पुसटशी लाईन आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी. मी जरूर सगळ्यांना सांगेन की स्वातंत्र्य आणि स्वैराचार, मिळालेला स्वातंत्र्याचा उपयोग आपल्याला आपल्या आणि जगाच्या कल्याणासाठी करायचा आहे. तो स्वैराचार म्हणून बाहेर जा, सोशल मीडियावर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, तिथे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करा. मग हा नाही म्हणतोय मग त्याच्या बरोबर जा, ती नाही म्हणते म्हणून तिच्या बरोबर जा, बघतेच मी तिला, ती कशी मला नाही म्हणते, तिच्यापेक्षा भारी ऐश्वर्या राय पटवून दाखवतो. याच्याने होणार काय, नुकसान आपलंच आहे. आपल्या आतमध्ये जो बसलेला आहे परमात्मा, तो सगळं हे करतोय. सो कुठेतरी याचं भान असणं सुद्धा गरजेचं आहे. ती पुसटची लाईन अगदी लक्ष्मण रेषेसारखी लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर काय झालं होतं आपल्याला माहिती आहे. सो ती लाईन जेव्हा आपण ओलांडू तेव्हा काय होणार आहे, तर अख्ख्या जगाचा ऱ्हास होणार आहे. कारण नसताना आपल्या मुलं, नवरा, आपलं कुटुंब या सगळ्याला आपण मुकणार आहोत. आणि हे कुठेतरी मला वाटतं लक्षात ठेवावं सगळ्यांना. जसं आता आपण सुरुवातीला सांगितलं की कुठलेही, आता मी जेव्हा तुमच्यासोबत चर्चा करणार होतो तेव्हा मी माझ्या आजूबाजूचे जे फ्रेंड्स आहेत, माझ्या वयाचे, माझ्याहून लहान असतील, माझ्याहून मोठे असतील, त्यांना विचारले की कुठल्या प्रश्नावरती चर्चा व्हायला पाहिजे याच्याशी रिलेटेड. मी गुगलही केलं की मोस्ट कॉमनली आस्क्ड क्वेश्चन्स इन अबाउट सेक्स वगैरे अशा पद्धतीने. तर त्याच्यामध्ये अशी भरमसाठ आहे. लोक समाजात बोलत नाही याच्याबद्दल किंवा फ्रेंड्समध्ये पण बोलत नाही. फ्रेंड्स तर फार म्हणजे त्याला लगेच डिनाय करतात, चल रे असं तसं वगैरे. तर ते गुगलला प्रश्न विचारले जातात. म्हणजे कोरा ही जी साईट आहे जिथे प्रश्न विचारले जातात, तर त्याच्यात तुम्ही पाहिलं तर सर्वात जास्त प्रश्न हे सेक्सशी रिलेटेड विचारले जातात. मग का विचारले जातात? कारण त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं आहे, पण ते चोरून घ्यायचं. त्यांना ते उघडपणे याच्यावरती बोलायचं नाही. मग मी असेच काही क्वेश्चन्स हे केले. त्याच्यावरती मला वाटतं थोडंसं तुम्ही प्रकाश टाकायला पाहिजे. याच्यात सर्वात जास्त म्हणजे तुम्ही जर पॉर्न साईट आता, आणि सुळसुळाट झालेला आहे या पॉर्न साईट्सचा पण, आणि याचे फार दुष्परिणाम पण होत आहेत. जर त्याचे घेतले तर परिणाम होतील मला माहित नाही. पण त्याच्यात सर्वात जास्त सर्च केलेला कीवर्ड्स मी जो पाहिला गुगलवरती तो भावी पॉर्न आहे. म्हणजे यंग मुलं आहेत, त्यांना आपल्या वयाहून प्रौढ महिला आवडत आहेत, आणि जी प्रौढ पुरुष आहेत त्यांना आपल्यापेक्षा लहान. मग हे काय विकृती आहे की काही हार्मोनल आहे की काय, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा तुम्हाला सुद्धा मी विचारेल की तुम्ही दिसायला सुंदर, पहिले तरी हे कॉम्प्लिमेंट आहे, आणि तुम्ही खूप छान छान व्हिडिओज बनवतात. आणि मी एक दोन कमेंट्स पण तुमच्या इन्स्टावरती वगैरे पाहिलेले आहेत. लोक आकर्षितही तुमच्याकडे होतात. मग जर तुमच्याहून लहान वयाची मुलं तुमच्याकडे आकर्षित होतात किंवा तुमच्यासोबत कधी फ्लर्ट करतात, तेव्हा तुम्ही कसं रिस्पॉन्स करता? आवडतं मला खरं सांगायचं ऍक्च्युली. कारण काय होतं, जेव्हा हे सगळं आवडत असतं ना, तेव्हा आपले चांगले हार्मोन्स आपल्या आतमध्ये सिक्रेट तयार होतात. आणि त्याच्यामुळे ना, येस ऑब्वियस, आणि त्याच्यामुळे काय होतं की अजून मी यंग दिसायला, सुंदर राहायला मदत होते खरं तर. आणि हा मला वाटतं प्रत्येक स्त्रीने हाच अप्रोच ठेवावा. कारण प्रत्येक पुरुष वाईटच आहे, मग तसंच त्या अर्थाने बघायचं. मग आपली मुलगी पण त्याच अर्थाने पाहते पुरुषांकडे. हेल्दी फ्लर्ट सारखं घेतलं पाहिजे. हेल्दी फ्लर्ट ऑब्वियस का नसावं. जर आपण छान मेंटेन केले, जर रोज मी 1.5 तास व्यायाम करते, मी टेकडी चढते माझ्या घराच्या पाठीमागे रोज, मी कुठलाही सण समारंभ असो काही असो मी व्यायाम चुकवत नाही, मी तळलेलं काही खात नाही, कोल्ड्रिंक पित नाही, मी नॉनव्हेज खात नाही, मी काहीच जर खात नाही, मी इतका कंट्रोल माझ्यावर करते का, तर मी छान राहावं, माझा बांधा सुडोल असावा. मग मी सुडोल जेव्हा बांधा ठेवते, मी काहीतरी करते, आणि मग जेव्हा मला कमेंट्स येतात तेव्हा वाटतं मी अजून छान राहावी, अजून छान दिसावी, मग अजून व्यायाम करायला लागते. प्रत्येक महिलेने हे याच पद्धतीने घेतलं पाहिजे, याच पद्धतीने घ्यायला पाहिजे. ह्याच्याकडे तुम्ही वाईट ह्याने का पाहता? हे बघा, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तुम्ही जसं पाहाल तसं तुम्हाला दिसेल. तुम्ही जर वाईट अँगलने पाहिलं की काय तो पुरुष असाच आहे, अरे असाच का, आपला मुलगा पण तसाच असणार, आपला नवराही तसाच असणार, दीरही तसाच, भाऊही तसाच, वडीलही वाईट. मग हे का नाही तुम्ही, मग आपली घरातली पुरुष सगळे चांगले आणि बाहेरचे फक्त जगातले वाईट आहेत का? असं नाहीये. प्रत्येक पुरुष स्त्री पुरुषाला भावना ह्या सेमच असतात. मग तो आपला नवरा असो, कोणी असू देत. सो टेक इट स्पोर्टिंगली. हे खूप छान आहे. तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल, ग्लो यायला पाहिजे असेल तुमच्या बॉडीला, चेहऱ्याला,
तर हे तुम्ही अशा पद्धतीने घ्या. आता माझ्याकडे जेव्हा अशा पद्धतीचे मेसेजेस येतात, मी काउन्सिलिंग करत असताना किंवा लिखाणातून व्हिडिओ तुम्ही वाचले असाल, सगळेजण आय लव्ह यू वगैरे इतके मेसेज माझ्या नवऱ्याचा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर येतात. त्यांना वाटतं मी आहे तिथे, माझा कारण डीपी ठेवलाय. सो सोनल मॅम तुमच्या मिस्टरांचा नंबर आहे? हा, तो त्याचा नंबर आहे. त्यांना कसं वाटतं? सांगते ना, सगळंच सांगते. तर आमच्याकडे खूप मजा चालू असते आणि आम्ही इतकं सगळं स्पोर्टिंगली घेतो आणि एन्जॉय करतो. घरात मेसेजेस वाचले जातात. सोनल आय लव्ह यू असा तुला मेसेज आलाय, आता मी काय रिप्लाय देऊ? मिस्टर बोलतात तुम्हाला? हा, तर मग मी पोळ्या वेळ लाटत असताना मी सांगते, अरे दे ना लव्ह यू टू लिव्ह. हा, असं आय लाईक यू, आय लाईक युअर बुब्स, आय लाईक युअर फिगर. तर हे सगळे मेसेज जेव्हा येतात तेव्हा मी अशा मेसेजला पण तुम्ही खेळीमेळीने उत्तर देता? ऑब्व्हियस, का नाही? जर चांगला आहे त्याला समोरचा चांगलाच म्हणतो, त्याचा उद्देश काय आहे ह्याने मला काही नाही फरक पडत. तुझे डोळे चांगले आहेत म्हणल्याच्या नंतर ज्या पद्धतीने रिॲक्ट करायला पाहिजे तसंच या प्रश्नांना सुद्धा रिॲक्ट करायला पाहिजे. सेम आहे. जर आपण मगाशी बोललोय की सगळे अवयव सारखे आहेत, डोळे तसेच वजायना आहे, तर मग मला आय लाईक युअर बूब्स म्हटल्याने मला वाईट का वाटावं? मग उलट मी त्या बूब्सला मसाज करीन, अजून छान व्यायाम करीन, अजून ते तजेलदार कसे दिसतील, चांगले राहतील याच्यासाठी काळजी घेईन. मी 60ीत गेल्यानंतर मी 50ची कशी दिसते किंवा 50शीत असताना मी 40ची कशी दिसते, हा जर प्रयत्न प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषाने केला त्याच्यात चुकीचं काय? काहीच नाही ना, हा हक्क आहे. एवढ्या स्पोर्टिंगली जर प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषांनी सुद्धा एवढ्याच हेल्दी लेवलवरती सगळ्या गोष्टी घेतल्या तरी सुद्धा सेक्सचे प्रॉब्लेम अर्धेकाचे तरी सगळे प्रॉब्लेम तुमचे जे काय म्हणतात त्याला हार्मोनल चेंजेस होऊन जे तुमचा इम्बॅलन्स होतो ना, मेनोपॉजशी रिलेटेड असेल, आता मी त्या उंबरठ्यावर आहे, सो हा त्रास तुम्हाला होणारच नाही. त्रास करून घेतला तर त्रास आहे, त्याच्याकडे पाहिलं वाईट आहे तर वाईट आहे. उद्या मला मुलगा असतो, आता नाही एकच मुलगी आहे, असतो की उद्या माझा जावई असेल, तो उद्या जर अजून कुठे फ्लर्ट त्याने केलं तर माझा जावई म्हणून तो चांगला किंवा माझा मुलगा म्हणून चांगला आणि दुसऱ्याचा तो म्हणजे म्हणतात ना आपला दुसऱ्याचं ते कारण, असं नाही ना होऊ शकत. त्यालाही तेच वाटतंय, तुमच्याही मुलाला तेच वाटतंय, यांच्याही मुलाला तेच वाटतंय, माझ्याही मुलाला तेच स्पोर्टिंगली घेतलं पाहिजे, स्पोर्टिंगली, आणि त्याचं एन्जॉय करायला शिका असं मी सगळ्यांना सांगेन. ही खूप सुंदर प्रोसेस आहे. आणि कमिंग टू द पॉइंट, काय तुमचा प्रश्न होता? तो प्रश्न हाच की आजकालचे जे भाभी पॉन वगैरे, भाभी पॉन इन द सेन्स मला मोठ्या बायका आवडतायत, यंग मुलांना सुद्धा, ही विकृती आहे की नॉर्मल आहे, हा माझा प्रश्न. मला असं वाटतं विकृती नसावी, नसेलच कदाचित. कारण काय होतं, आता समजा एक 25 वर्षात तुम्ही धरू, 30चे तुम्ही आहात, तुमचं उदाहरण देते मी, आणि तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या 50 वर्षाच्या स्त्रीकडे जर पाहिलं तर तुमची बायको किंवा गर्लफ्रेंड, लग्न झालेलं नाही असं धरलं, एक मैत्रीण बायको, तिची फिगर ही साधारण ती 25ची समजा असेल तर ती थीन असते, तिचे बुब्स आणि वेल डेव्हलप नाहीये, वेल डेव्हलप नसते फिगर, सगळं छोटं असतं. पण हीच जर स्त्री 35ची, 40ची, 50ची असेल तर ती अशी छान बहारदार भरलेली दिसते. ती मॅच्युअर्ड आहे, मॅच्युअर्ड इन एनी केस, फिजिकल, मेंटल, आणि सगळं ती इतकी सेटल झालेली असते, बॅलन्स असते आणि ती इतकी हॅपी आणि सुखी समाधानी असते. मग तिची कंबर, तिचे बुब्स, तिचे अवयव पाहिल्यानंतर जर तुमच्यासारखी मुलं उत्तेजित झाली किंवा त्यांना छान वाटलं, आकर्षण वाटलं तर त्याच्यात चुकीचं काय? याच्यात मेंटली तो हे आहे का किंवा काय विचार करण्याचं मला विकृती नाहीये. त्याने जाऊन जबरदस्ती तिला काहीतरी केलं तर मग गोष्ट कुठल्याही वयासाठी विकृतीच आहे, ती कुठल्याही वयासाठी. मग आपण जे बलात्कार आणि हे जे म्हणतो ही विकृतीच आहे, आणि हे त्याचा आउटकम आहे. एक्झॅक्टली, हे त्याचा आउटकम आहे. आता तुम्ही मेनोपॉजचे वगैरे विषयी बोललात तुम्ही. आजही म्हणजे मी एका छोट्याशा खेड्यातून आलेलो आहे, तर त्या खेड्यांमध्ये आजही जेव्हा पाळी येते तेव्हा बाईला एक थोडी निषिद्ध पद्धतीची वागणूक दिली जाते, वेगळं बसवलं जातं वगैरे. हा जी काही पाळी आहे, हा सुद्धा सेक्स सारखाच एक टॅबू विषय आहे की आमच्याकडे बायकांना शिव दिलं जात नाही, महिलांना वगैरे, किंवा त्या दिवशी जेवण बनवलं देत नाही. आजही बऱ्याच खेड्यांमध्ये असं आहे. याच्याबद्दल समज, गैरसमज किंवा याच्याबद्दल काय बोलता येईल तुम्हाला? आता मी पण सांगते, तुम्ही जसे खेड्यातले आहात तशी मी पण खेड्यातली आहे. रत्नागिरीजवळ पावस नावाचं गाव सगळ्यांनी ऐकलं असेल. पावस जवळ फक्त 1200 लोकसंख्या असलेलं एक छोटं गाव आहे. हा, एका शेतकरी घरात, गरीब कुटुंबात मी पण जन्माला आलेली आहे. आमच्याकडेही, माझ्याही घरात माहेरी या गोष्टी पाळल्या जायच्या. बाजूला बसणं 3 दिवस, चौथ्या दिवशी आंघोळ करून घरात घेतली. याच्या पाठीमागे पूर्वी लोक होती, जे आजोबा, पणजोबा, या लोकांचा विचार काय होता की त्या स्त्रीला घरात काम करायला लागतं तर थोडी विश्रांती मिळावी, हा त्याच्या पाठीमागचा थॉट होता. पण बेसिकली तसं कधी घडलंच नाही. म्हणजे माझ्या आईला मी जेव्हा पाहिलंय तेव्हा ती जेव्हा बाहेर बसायची 3 दिवस पाळलं जायचं, तेव्हा ती शेतात काम करायची. म्हणजेच काय, तर तिला विश्रांती कधी मिळाली नाही. पण हे काय झालं, उलटच झालं ना. ज्या गोष्टीसाठी हे केलं गेलं, मग आता विश्रांती जर स्त्रीला द्यायची म्हटली
तर पूर्वीच्या सासू बाई किंवा हे सगळी माणसं ती खडूस होती, तशी पाहायला गेली अगदी. त्रास द्यायची. सासूरवास. हा, सासूरवास थोडक्यात. तर मग तू बसायचं नाहीस, तू झोपलीसच का, मग तुझ्या वेळेला काय आम्हाला पण काही येत नव्हते का मासिक पाळी, आम्हालाही पोट दुखायचं, आमचीही कंबर दुखायची, तरी आम्ही कामं करायचो वगैरे वगैरे, हे जे व्हायचं त्यांच्या काळाचा दाखला देऊन पुढे मोकळं व्हायचं त्या बायका. सो हे सगळं टाळण्यासाठी किंवा हे ह्याच्याकडे अशा अँगलने म्हणून तो तसा अँगल दिला गेला. आता ह्याच्या प्रोसेसमधून मी सुद्धा गेली. अगदीच. मी लहान होते, खेड्यात होते, आजोबांनी किंवा घरातले जे काय सांगितलं ते मी फॉलो केलं. पण जशी मी घरातून 7वीच्या नंतर बाहेर पडले आणि मी जेव्हा बाहेर वाचायला लागले, फिरायला लागले, जशी मोठी झाले, तेव्हा मला हे कळायला लागलं की शहरात हे पाळलं जात नाही. भगवंत तर एकच आहे म्हणतात सगळ्यांचा. मग हे शहरातल्या लोकांना पाप लागत नाही का? खेड्यातल्याच लोकांना पाप लागतं. म्हणजे मी घरात कुकिंग केलं तर मला पाप लागेल, मी कोणाला शिवलं तर मला पाप लागेल. खेड्यात किंवा शहरात का नाही? किंवा भारताबाहेर जेव्हा मी इतक्या देशात राहिले तिथे तर काहीच पाळलं जात नाही, मंदिरांपासून सगळं चालतं. मग त्यांचा पण भगवंत तोच आहे. हा जेव्हा थॉट प्रोसेस माझी डेव्हलप झाली तेव्हा मी याच्यावर विचार करायला लागले, मी वाचायला लागले आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे किती चुकीच्या ह्याच्यातून आपण जात होतो. मग मी सगळं बदललं, स्वतः आधी बदलले. मी मंदिरापासून आजही जाते सगळीकडे, मी सगळं करते, पूजा असेल काही असेल सगळं, एव्हरीथिंग. नैवेद्य दाखवण्यापासून ते सगळं. मी रोज नैवेद्य न दाखवता मी जेवत नाही, मी नॉनव्हेज खात नाही, मी पार्ट्या करत नाही, मी ड्रिंक करत नाही. माझा रोजचा स्वयंपाक हा प्रसादच असतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की आज सोनल गोडबोले मॅम इथे बसून सेक्स या विषयावरती इतक्या दिलखुलास बोलतायत. म्हणजे त्या पार्ट्या करत असतील, त्या दारू पित असतील, त्या स्वेर असतील, अशा पद्धतीची भावना सगळ्यांच्या मनात येऊ शकते. परंतु हे विचार आहेत, हे अभ्यास आहेत. सेक्सवरती बोलणं वेगळं आणि स्वैराचार वेगळा, ह्या दोन्हीतली लाईन सर्वांनी समजून घेतली पाहिजे. हे मॅडम कडून आपण शिकायला पाहिजे. आणि याचं कारण ना खरंच अध्यात्म जेव्हा माझ्या अगदीच लहानपणापासून घरात आहे, तर त्याच्यामुळे, आणि तो माझा बेसच आहे प्रत्येकाचा अध्यात्म. मी लैंगिकता, ह्या दोन्हीत का फरक आहे? लैंगिकता हे माझं काम आहे, समाजाला ज्ञान देण्याचं मी काम करते, आणि अध्यात्म हा आपला बेस आहे. अध्यात्म मला शांत, प्रत्येकाचा बेस आहे, प्रत्येकाचाच बेस. तो आपल्याला आतून शांत राहायला शिकवतो. मला कळतंय की नॉनव्हेज प्राण्यांना मारून खाऊ नये हे पाप आहे. जर आपल्या भगवंताला, तो सात्विक आहे, त्याला कांदा लसूण चालत नाही, त्याला नॉनव्हेज चालत नाही, तर कुठल्या देवीला बकरं कापल्यानंतर समाधान लागेल? तर हे मनुष्याने केलेलं आहे. हे भगवंताने सांगितलेलं नाहीये तुम्हाला की आम्हाला बकरं कापा, त्याचं रक्त द्या, बळी द्या, अमकं तमकं. कुठल्या भगवंताला, कुठल्या देवाला आवडेल? एखाद्याचा जीव घेऊन तो प्रसन्न होऊ शकत नाहीच, होऊ शकत नाही. साधी गोष्ट होणार असेल तर तो देव असू शकत. एक्झॅक्टली. ही साधी गोष्ट आपल्या लक्षात काय येत नाही? भगवंत जर सात्विक आहे, आपल्या जात धर्म जे आहे ते भगवंतांनी केलेले नाहीत. त्यांनी 4 वर्णात विभाजन केलंय, फक्त 4 कामावरून, ते सुद्धा गुण आणि कामावरून. येस. म्हणजे ब्राह्मण, समजा एक उदाहरण आपण घेतलं तर ब्राह्मण त्याच्यात तो आहे, तर जो ब्रह्म जाणतो म्हणजे जो भगवंताला जाणतो तो ब्राह्मण आहे. हा, म्हणजे जर एखादे ब्राह्मण व्यक्ती खरंच जर मांसाहार, मद्यपान, जुगार करत असेल तर तो ब्राह्मण नाही, त्याला अधिकार नाही. ब्राह्मण ही वृत्ती आहे. येस. सो ह्याचं काळजीपूर्वक, जे कोणी माझे आता वाचक पाहतील त्यांना मी सगळ्यांना सांगेन की ह्याचे काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास करा आणि तसं वागायचा प्रयत्न करा. एखादी बोल्ड दिसलेली माझ्यासारखी व्यक्ती जी बोल्ड राहते, बोल्ड बोलतीये, बिकिनी घालतीये, साडी नेसते, सगळं आहे, म्हणजेच याचा अर्थ ती पार्ट्या करत असेल, ड्रिंक करत असेल किंवा हे केलं पाहिजे, असं होत नाही. या 2 टोटली वेगळ्या गोष्टी आहेत. संस्कार वेगळे, आणि मी जेव्हा माझी फिगर मेंटेन करते, स्वतःला मेंटेन करते, तेव्हा मला चांगलं राहण्याचा, मला पाहिजे ते कपडे घालण्याचा अधिकार मला आहे. मग नेमकं मासिक पाळीकडे स्त्रियांनी पाहिलं कसं पाहिजे? म्हणजे कुठल्या अर्थाने पाहिलं पाहिजे, कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे? खरं तर मी असं सांगेन की मासिक पाळी ही आपली सखी असते. तिच्याकडे सखी म्हणून पहा. कारण काय होतं ना, जवळजवळ 30, 35, 40 वर्ष ती आपल्यासोबत राहत असते. ती आहे म्हणून आपण आई होतो. सो तिची कृतज्ञता व्यक्त करणं दरवेळेला असेल. मग आपल्या छान असा पोटावर आपला हात ठेवून तिच्याशी बोला तुम्ही. ती बोलते आपल्याशी मासिक पाळीच्या दरम्यान. येस, त्या दरम्यान येताना सुद्धा ती जेव्हा दुखतं ना, आपल्याला थोडं पाय दुखतात, कंबर दुखते, पोट दुखतं, त्यावेळेला ती सांगत असते की मी येते आता. सो हे जे सांगते तेव्हा तिला कुठेतरी मला माहितीये तिचं अस्तित्व तिला दाखवायचं. एंट्री सायन्स. येस, तिचं अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे का नाही हे तिला कुठेतरी दाखवून द्यायचं असतं. आणि मग मासिक पाळीच्या अलीकडे पलीकडे जेव्हा त्रास होतो तो जर कधी होईल, जेव्हा आपण आपल्या अवयवांची कृतज्ञता व्यक्त करू, ऍक्सेप्ट करा. येस, ऍक्सेप्ट करणं असेल की मी स्त्री आहे, हिच्यामुळे मी आई होणार आहे. सो हा कुठेतरी जेव्हा ऍक्सेप्टन्स असेल, स्त्रीत्वाचा तो मूलभूत गुण आहे. म्हणजे थोडक्यात
येस, मुलगी स्त्री होते तर त्याचं साईन काय आहे? पाळी येणं. येस. किती सो मोठं मी आहे. कायम म्हणजे आता माझी सखी आली, आता एखाद्या मित्राने मला म्हटलं की सोनल रविवारी आपण जायचे ना सिंहगडावर, आणि माझं जर का सखी येणार असेल तर मी तिला म्हणते नाही रे सखी येणार आहे, मी नाही येणार या रविवारी. तर नवीन जे कोणी मित्र असतील त्यांना सखी म्हणजे कळत नाही समजत पटकन, नाही. पण माझे आता जुने जे मित्र सगळे आहेत त्यांना सगळ्यांना माहित झालंय मी कधीही मासिक पाळी किंवा विटाळ हे शब्द वापरत नाही. विटाळ तर वापरायला कधीच नाही, कारण तिचा इन्सल्ट आपण कधीच करायचा नाही. आणि मग जेव्हा तुम्हाला त्रास होतो, कधीतरी जास्त अंगावरून जाणं असेल किंवा ब्लिडिंग जास्त प्रमाणात होणं किंवा काय, मग तेव्हा तुम्ही काय विचार करता की मला त्रास होतोय. अरे पण तुम्ही जेव्हा तिला विटाळ म्हणून हिणवता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. सो तिचा जेव्हा रिस्पेक्ट ठेवाल तेव्हा ती आपला रिस्पेक्ट ठेवते. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मासिक पाळीकडे तुम्ही सखी म्हणून बघा, तिची काळजी घ्या, तिच्याशी बोला. प्रत्येक अवयव डोक्यापासून पायापर्यंतचा प्रत्येक अवयव आपला बोलतो, आपल्याला काहीतरी सांगत असतो. सो त्याच्याकडे जर तुम्ही चांगल्या अँगलने पाहिलं, त्याच्याबरोबर बोललात, अधेमध्ये बोलत राहिलात, कृतज्ञता व्यक्त करत राहिलात, तर तोच रिझल्ट तुम्हाला दररोज मिळेल. आणि मग तुम्ही जे म्हणता ना कोणीतरी एखादी छान, अरे 50शी तर इतकी सुंदर कशी दिसते, तजेलवान कशी दिसते, त्याचं कारण हे असतं कारण आपलं आपल्या प्रत्येक अवयवाकडे लक्ष आहे. आणि तसेच अवयव ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तो आपल्या अंगाचा एक भाग आहे. सर्वात मोठं साईन आहे स्त्रीत्वाचं, खरंय मातृत्वाचं आणि स्त्रीत्वाचं. आता मी तिथून मग मेनोपॉजकडे जाऊया आपण. मेनोपॉज हा जो 45 ते 50 मेनोपॉज म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी ज्यांना समजणार नाही त्यांच्यासाठी एवढंच सांगायचं की जेव्हा पाळी सुरू होते त्याला मेनार्ची म्हटलं जातं, आणि जेव्हा एखाद्या स्त्रीची पाळी बंद होते त्याला मेनोपॉज म्हटलं जातं किंवा रजोनिवृत्ती मराठीत म्हटलं जाते. आपली सखी जायची वेळ येते, कारण एक ना एक दिवस प्रत्येकाला या आयुष्यातून याच्यातून निघून जायचंय. सो ती पण जाणार आहे. मग ती जात असताना साधारण 45 ते 55 या वयोगटात ती जात असते. त्याच्या अलीकडे पलीकडे आपल्या शरीरात हार्मोनल चेंजेस होतात. मग ते प्रत्येक स्त्री गडी, ती स्त्री त्या सखी बरोबर कशी वागली गेल्या 35-40 वर्षात, तिने व्यायाम केलाय का, तिने सकस आहार घेतलाय का, तिचे विचार कसे आहेत, तिचे सखीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा, या सगळ्यावरच जे मेनोपॉज हे ठरतं की मेनोपॉजला काय आपल्याला होणार आहे, आपलं शरीर काय देणार आहे. मग ड्रायनेस येणं असतं, तर मलाही सुरू झालेलं आहे. शरीराला ड्रायनेस येणं असेल, मग वजायनाला सुद्धा ड्रायनेस त्यावेळेला येऊ शकतो. वजायनाला ड्रायनेस होतो, त्याचा मेनोपॉज, मेनओपॉज. आता कुठेतरी पुरुषांनी जरा पॉज घ्या, किती साईन निसर्गाने दिलेली आहे. आता कुठेतरी स्त्रीला वजायनाला ड्रायनेस येतो म्हणजे तुम्ही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी केली नाही. आणि हे क्षणिक असतं, 1-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. पुन्हा एकदा सखी आपल्या आयुष्यातून निघून गेली की तुम्ही पुन्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी पहिल्यासारखंच ऍक्टिव्ह राहू शकता. काही तुमच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवर फरक पडत नाही. जर असं कोणाच्या डोक्यात असेल तर मी माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी बघत असतील त्यांना सांगेन की तुम्ही हे डोक्यातून पहिलं काढून टाका. असं काही होत नाही. तुम्ही पहिल्यासारखे नॉर्मल असता सखी आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर. सो अशा अँगलने जेव्हा या गोष्टीकडे पाहाल तेव्हा आपण अतिशय म्हणजे सखी गेल्यानंतर सुद्धा तितकंच चांगला दिसू शकतो. आतापर्यंत म्हणजे कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे मला. प्रत्येक क्लिष्ट विषयाला तुम्ही जितक्या एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि इझिली पाहताय ना, म्हणजे एवढे सगळे क्लिष्ट विषय सुद्धा अगदी साधे वाटतात. म्हणजे याच्यात कुठेही आता आपण एवढं सेक्स विषय बोलतोय, हेजिटेशन येत नाही किंवा येत नाही. तो तुमचा सर्वात आवडलेला गुण आहे मॅडम, त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. आता आणि याच्यामुळेच मी अजून थोडे क्लिष्ट प्रश्न विचारणार आहे, जे प्रश्न समाजाचे आहेत, बहुतांश लोकांचे आहेत आणि माझे सुद्धा आहेत. मी डॉक्टर आहे, पण मी काही सेक्सॉलॉजिस्ट नाही किंवा सेक्स काउन्सिलर देखील नाही. परंतु माझ्याकडे सुद्धा माझ्या वयातली किंवा माझ्याहून यंग असलेली मुलं येतात आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो साईजबद्दल, त्यांच्या लिंगाच्या साईजबद्दल. आणि हे काय येतो तो समाजाला माहितच आहे की पॉर्न साईट्स वगैरे, पॉर्नचे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. आणि एक सर्वे आहे सेक्शुअल सायकोलॉजीला घेऊन, तर त्या सर्वेमध्ये असं सांगितलंय की 70% पुरुषांना त्यांचं लिंग इतरांपेक्षा छोटंच आहे, असा एक न्यूनगंड आहे. मग बरं, हे छोटं असणं किंवा मोठं असणं खरंच काही त्याचा फरक पडतो का? डज साईज मॅटर्स म्हणजे प्लेजर मध्ये? हा माझा प्रश्न आहे. ओके, तुमचा हा जो प्रश्न आहे ना, हा अनेकांचा प्रश्न आहे, कारण माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी अनेक लोक येतात. मी तुम्हाला एक ना किस्सा छोटासा सांगते. 24 वर्षाचा मुलगा माझ्याकडे काउन्सिलिंगला आला होता आणि त्याला सतत काय वाटायचं माहितीये का, अर्थातच पॉर्नच्या व्हिडिओ पाहूनच, ते खरं पाहिलं नाही पाहिजे. मी याच्या विरुद्ध आहे याच्या. कारण काय होतं, तिथे दाखवलेलं आहे खूप वेगळं, स्प्रे मारलेला असतो, मग ते अनेक वेळ जास्त वेळ ताठ. हा खूप महत्वाचा प्रश्न. लोकांना काय वाटतं की पॉर्नचे व्हिडिओज पाहणं म्हणजे तुम्ही काहीतरी सेक्शुअल नॉलेज घेताय, परंतु ते तसं नाहीये, ते चुकीचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने सेक्शुअल नॉलेज घेऊ नका, हे मी सांगेन.
ऑनचे व्हिडिओ पाहू नका, कारण सतत तुम्ही ना दिवसभर मग त्यातच राहता. आणि जेव्हा आपल्या अवयवाकडे पाहिलं जातं, लिंगाकडे आपल्या पाहिलं जातं, तेव्हा तिथे पाहिलेला मोठा जो औषध घेऊन स्प्रे मारून मोठा केलेला असतो, तिथे कुठेतरी आपल्याला जाणायला लागतं की ह्याच्यापेक्षा माझा लहान आहे, आणि मग माझी बायको, पुढे होणारी बायको किंवा आता असतील सॅटिस्फाय होते का नाही, गर्लफ्रेंड असेल, मैत्रीण असेल, जे कोणी असेल ती होते का नाही. सो हा खूप मोठा गैरसमज आहे. स्त्रीची जी वजायना आहे तिला 1.5-2 इंचावरच सेन्सेशन असतं. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जर स्त्रीच्या वजायनाला 1.5-2 इंचावरच सेन्सेशन आहे, तर तुमच्या लिंगाचा साईज 5 इंच असला काय आणि 3 इंच असला काय, 7 इंच असला काहीच फरक पडत नाही. कारण तिच्या सेन्सेशन असलेल्या भागावर जेव्हा लिंग आत बाहेर होतं, स्किनला लागते, स्पर्श होतो त्या लिंगाचा, तेव्हा तिला आनंद मिळतो. हा, आता जर 5 इंचाचा, 6 इंचाचा, 7 इंचाचा जर लिंग एखाद्या स्त्रीला हवंय म्हणजेच काय, तर तिची फॅन्टसी आहे. आता तिची डोक्यातली फॅन्टसी आहे, पण त्याला काय डेड एंड नाहीच आहे फॅन्टसीला. मी जे हे पुस्तक लिहिलंय, फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स, बियॉन्ड सेक्सचा पार्ट 2 आहे. बऱ्याच जणांनी वाचलं जातं, प्रचंड प्रमाणात चाललेलं हे पुस्तक आहे. त्याच्यात अनेक फॅन्टसीज मी लिहिल्या आहेत, आणि ब्युटीज म्हणजे सौंदर्य लिहिलेलं आहे. ब्युटीजला लिमिटेशन्स आहेत, फॅन्टसीजला लिमिटेशन्स नाही. मला वाटू शकतं 5 इंचचा पाहिजे, अजून एकीला वाटेल 7 इंचचा पाहिजे. कोण असते निग्रो लोकांचे पाहिले जातात व्हिडिओ त्यांचेच जास्त. एक्झॅक्टली. तर मग हे जेव्हा पाहिलं जातं, तर ते त्यांचं जेनेटिक तो तिकडचं हे आहे, त्या वातावरणानुसार आणि या सगळ्या. पण आपल्याला कुठल्याच वजायनाला त्याची गरज नसते. सो फॅन्टसी टोटल वेगळी आहे आणि सॅटिस्फॅक्शन टोटली वेगळं आहे. या दोन्हीच गफलत करू नका. नाहीतर त्या मुलाचं जे मी सांगत होते, त्याने छोटं लिंग म्हणून तो डिप्रेशन मध्ये गेला. इतका डिप्रेशन मध्ये की माझ्याकडे जेव्हा तो आला काउन्सिलिंगला, तेव्हा मला मॅम म्हटला मला काही आठवतच नाही, मला सुचतच नाही. मी अक्षरशः तो वेडा झाल्यासारखा झालेला होता त्या एका गोष्टीमुळे. त्याला म्हटलं काय झालंय, मग त्याने जेव्हा हे सांगितलं सगळं की असे पॉनचे व्हिडिओ पाहिले, मला माझी गर्लफ्रेंड म्हणते की तुझा लहान आहे, तेव्हा तो म्हणजे मुलींनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलींचे बुक्स सुद्धा जेव्हा लहान असतात तेव्हा तिथे पण त्यांना न्यूनगंड येतो. एखादा मुलगा सुद्धा म्हणतो की तुझे बुक्स त्याच्यापेक्षा लहान आहेत म्हणून. सो हे सुद्धा हिणवणं जे आहे हे सुद्धा चुकीचं आहे. ऍक्सेप्टन्स गरजेचं आहे. बुक्स लहान असणं किंवा लिंगाचा साईज लहान असणं म्हणजे सौंदर्याची काही कमी आहे किंवा असं होत नाही. लिंगाचा साईज हा जेनेटिक असतो बऱ्याचदा, किंवा असंही काही नसतं की 6 फुटाचा पुरुष आहे म्हणजे त्याचं लिंग 6 इंच असेल, असं काही नसतं. किंवा शॉर्ट कोणी एखादा असेल सगळे, म्हणजे तो हाईटने मोठा आहे तर हे तो थोडा जाडा आहे, असं काही नाही. त्याचा साईज लिंगाशी काही संबंध नाही. ज्याचं कोणाचं लिंग लहान असेल किंवा बुकचा साईज असेल त्याने न्यूनगंड बाळगण्याचं काही कारण नाही. बरं, ऍक्च्युअल ते साईज कमी किंवा जास्त हा वेगळा प्रकार आहे. प्रत्येकाला ते सायकोलॉजिकल प्रकार आहे. एक्झॅक्टली. स्वतः लहान आहे असेल असं वाटणं हा सायकोलॉजिकल प्रकार आहे. असेलच असं नाही. आणि आपण जेव्हा आमच्यासारखे जेव्हा काउन्सिलिंग करत असतात तेव्हा ते प्रत्येकाचा साईज बघायला जात नाही. बिलकुल. पण अगदीच जेव्हा डिप्रेशन मध्ये जातो तर एखादा म्हणू शकतो बाबा तुझा फोटो पाठव, मलाही बघू देत एकदा की तू साईज लहान म्हणजे काय म्हणतोयस ते. सो त्या मुलाला डिप्रेशन मधून बाहेर काढायला मला जवळजवळ 3-3.5 महिने गेले. ही इज नॉर्मल नाऊ. बट आला तो एकदम नॉर्मल आहे. त्याला इतक्यांदा मला हे सांगायला लागलं की तू नॉर्मल आहेस, तू जगा वेगळा नाहीयेस, तू ह्या भानगडीत पडू नको, आता तुझं तू करिअर बघ, तू वाच छान, तू शिक, तू काहीतरी एम्स तुझी असू दे, तुला पुढे जायचंय, तुला काहीतरी करायचंय या जगासाठी, स्वतःसाठी. तर मुलं काय होतात माहितीये का, सगळ्यांचंच पाहिलं मी, 50-55-60चा पुरुष सुद्धा नुसतं सेक्स सतत. एकच गोष्ट जगात नाहीये ना. सेक्स व्यतिरिक्त इतर खूप गोष्टी आहेत या जगात ज्या करायच्या आहेत आपल्याला. तर हे तुम्ही ह्याचं शिक्षण घ्याच. पण हे शिक्षण घेत असताना जर सतत तुमच्या डोक्यात लैंगिकतेबद्दल विचार येत असतील तर तुम्ही इतर काही करू शकत नाही. आणि म्हणून अध्यात्म तुम्हाला काय सांगतं की याच्यात रमू नका, मुलं जन्माला घालण्यापुरतं सेक्स करा, ही बेसिक कॉन्सेप्ट आहे. हा, म्हणून हे असं सांगणार. तर सतत तुम्ही तेच डोक्यात ठेवून ना तुम्हाला वाचायलाही सुचणार नाही, लिहायलाही नाही, तुम्ही काहीच कुठली ऍक्टिव्हिटी करू शकणार नाही. सो लिंगा लहान मोठं असल्याचा आणि प्लेजरचा काही संबंध नाही. याच्यातच आता आपण डिस्कस करताना एक गोष्ट म्हणली की त्या मुलाला त्याची गर्लफ्रेंड असेल किंवा बायको असेल, तिने सांगितलं की तुझं लिंग छोटा आहे, तुझी साईज छोटी आहे. याच्यात एक जर आपण वरवर म्हणा किंवा डीपली जरी पाहिलं तरी तो आपल्या लक्षात येईल की सॅटिस्फॅक्शन म्हणजे सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनची जास्त जिम्मेदारी मुलांवरतीच काय, म्हणजे त्याचं लिंग छोटा आहे किंवा तो बेडमध्ये जास्त काळ टिकत नाही अशा पद्धतीच्या, किंवा त्याचा परफॉर्मन्स चांगला नाही किंवा त्याला बाईला सॅटिस्फाय करता येत नाही, याचं मला असं वाटतं की जर तुम्ही पाहिलं तर 80% प्रेशर हे मुलांवरतीच असतं. हे लेडीज लोकांनी मला असं वाटतं समजून घ्यायला पाहिजे की त्यात 50% तुमचा सुद्धा भाग आहे. आणि ऍक्सेप्टन्स कुठेतरी, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे परफॉर्मन्स प्रेशर
हे मुलांवरती किंवा पुरुषांवरती जास्त आहे असं तुम्हाला वाटतंय का? की याच्यामध्ये दोघांनी मिळून एकमेकाला सुसंवाद साधून हे सगळं म्हणजे जे अल्टिमेट प्लेजर आहे त्याचा त्यापर्यंत पोहोचायला पाहिजे? याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? खरं तर ना आहे असं. निसर्गानेच काय झालंय तर सांगते, पुरुषाचं लिंग वीर्य बाहेर आलं की तिथे संपलं. स्त्रीच्या बाबतीत निसर्गाने काय केलंय की तिला समजा वजायनाला ड्रायनेस जरी आला काही कारणाने, तरी तिला ऑइल किंवा काहीतरी लावून तिला वेटनेस आणता येतो. पण पुरुषांच्या बाबतीत लिंग जर ताठरलंच नाही तर काहीच करू शकत नाही. एस्केलेशन झालं म्हणजे स्पर्म गेल्याच्या नंतर काहीच करू शकत नाही. ओके, फार तर काय स्प्रे वगैरे मारला तर पुन्हा मे बी ते किंवा ज्या गोळ्या वगैरे त्यांनी होऊ शकतं. पण नैसर्गिक दृष्ट्या खरंच पुरुष इथे थोडासा कमीच ठेवला गेला असेल निसर्गाच्या, त्यामुळे प्रेशरही त्याच्यावरती जास्त येतं. आणि दुसरं काय होतं, घरचे कामाचे प्रेशर, पैसे कमावणं, फॅमिलीचं जबाबदारी, या सगळ्याचं प्रेशर, दिवसभर काम बाहेर करणं, असं या सगळ्याचं प्रेशर त्यांना असल्यामुळे कुठेतरी संध्याकाळी घरी आल्यानंतर ती स्त्री जर हाऊसवाईफ असेल आणि तिला हे सॅटिस्फॅक्शन हवंय, तर कदाचित त्याचं वीर्य लवकर जर बाहेर आलं 1-2-3 मिनिटात तर ती सॅटिस्फाय होत नाही. कारण आपण आता ऑर्गॅझमकडे, ह्याला जोडून एक ऑर्गॅझम हा विषय घेऊयात. ऑर्गॅझमकडे जेव्हा जातो तेव्हा स्त्री काय होते, एका सेक्सच्या ह्याच्यात 3-4-5 वेळा तिला ऑर्गॅझम येऊ शकतो. पण पुरुषाला तसं होत नाही. जेव्हा ते वीर्य बाहेर होतं, लीक होतं, तेव्हा तो ऑर्गॅझम त्याला येतो. आणि हिचं काय होतं, ही परत ऑर्गॅझम येऊ शकतो. ऑर्गॅझम म्हणजे काय नेमके थोडंसं आपल्या प्रेक्षकांसाठी जर स्पष्ट करून सांगितलं तर? ऑर्गॅझम अगदी साधं आणि सोपं गणित आहे. ऑर्गॅझम म्हणजे काय, हा शब्द इंग्लिश असल्यामुळे जरा म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी इझी पडेल, थोडं स्पष्ट पडेल. ऑर्गॅझम म्हणजे तृप्ती असा त्याचा अर्थ. जेवल्याच्या नंतर ढेकर येतो, क्लायमॅक्स असाच त्याचा छोटा, साधा आणि सरळ अर्थ आहे, वेगळं काही नाहीये. जे संभोगातून समाधीकडे, ही समाधी लागण्याची शेवटची जी स्टेज आहे, पुरुषाचं वीर्य बाहेर येतं त्यावेळेला त्याला तो ऑर्गॅझम. आणि स्त्रीचं ऑर्गॅझमचं काय आहे की स्त्रीला मी मागाशी जसं सांगितलं की अनेक वेळा ऑर्गॅझम येतो तिला. तिचं सॅटिस्फॅक्शन व्हायला बऱ्याचदा खूप वेळ लागू शकतो, कधी आणि मल्टिपल टाइम सुद्धा होऊ शकतो. पण तिला मल्टिपल टाइम्स हवं असताना पुरुषाचं लिंग लगेच ताठरत नाही. ही निसर्गाने तशीच सोय करून ठेवलेली आहे. आता ह्याच्या पाठीमागे निसर्गाची काय हे आहे ते आपल्याला माहित नाही, आपण निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. कामसूत्रामध्ये एक असं लिहिलेलं आहे की पुरुषांचा सेक्स हा लिंगापासून सुरू होऊन मेंदूमध्ये शांत होतो आणि स्त्रियांचा जो सेक्स आहे तो पाण्यासारखा असतो, तो उकळायलाही वेळ जातो आणि तो शांत व्हायलाही वेळ जातो, असं कामसूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. इव्हन विठ्ठल प्रभूंचं निरामय कामजीवन आहे, त्याच्यात तेच सांगितलेलं आहे. तर ही सत्य परिस्थिती आहे जी आहे ती ऍक्सेप्ट केली पाहिजे आपण, मला वाटतं. पण याच्यामध्ये मी हा प्रश्न विचारण्यामागे कारण काय की स्त्रीची सुद्धा तेवढीच जिम्मेदारी आहे. हा म्हणजे सहजीवन जो आहे किंवा सेक्स हा जो आहे तर दोघांनी मिळून पूर्णत्वाकडे नेण्याचा विषय आहे. तर बऱ्याच आता मी माझे जे सर आहेत किंवा याच्याशी रिलेटेड मी त्यांचा एक प्रोग्राम डिझाईन केला होता, जिंदा हो पर शर्मिंदा हो नावाचा. तर त्या अंतर्गत त्यांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या, तर जिथं डायव्होर्सची प्रकरणे यायची तेव्हा लेडीजला वेगळं घेतल्याच्या नंतर ती लेडीज फक्त एवढीच सांगायची की हा बेडमध्ये जास्त वेळ टिकत नाही किंवा याची साईज छोटी आहे. तेव्हा त्या सरांचं तिला सांगणं असायचं की तू सुद्धा तेवढीच भागीदार त्याच्यात व्हायला पाहिजेस, त्याला सोबत घेऊन जाणं ही तुझी सुद्धा जिम्मेदारी आहे. हे स्त्रियांनी थोडं कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. इथं देवाने दिलेली देणगी आहे, थोडासा ऑर्गॅझम लेट येऊ शकतो किंवा मल्टिपल आला तरी ती सॅटिस्फाय होत नाही, तसं तिने पुरुषाला सोबत घेऊन चाललं पाहिजे का, असं हा प्रश्न चाललं पाहिजे. पण मला असं वाटतंय ते एक रिझन पण असू शकते स्ट्रॉंगली पुढे डिवोर्स होण्यासाठी, ते एक दिलं गेलेलं रिझनही असू शकेल. ते 100% खरं असेल असंही नाही. ओके, हा, तुम्ही सेक्शुअल सॅटिस्फाय नाहीये हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मग कुठेतरी डिवोर्सला थोडा पुढे तो हे केला जातो, मला असं वाटतंय. कारण प्रत्येक वेळेला ही सत्य परिस्थिती असतेच नाही, दाखवलं वेगळं जातं आणि असतं काहीसं वेगळं, काहीतरी वेगळं असतं. सो तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की ही जिम्मेदारी स्त्रीची सुद्धा आहे, तेवढीच आहे. पण ज्या वेळेला आपण त्या ह्याच्यात असतो तर ते कुठेतरी ना असं, अरे मला आता हे हवंय आणि मी सॅटिस्फाय झाले पाहिजे, की ती जी मनाची आणि शरीराची ती द्वंद्व जे चाललेलं असतं ना त्या ह्याच्यात असताना कुठेतरी जर एक्साइटमेंटच्या शिखरावर आहे त्यावेळेस, आणि ते कुठेतरी लीक झालं लवकर आणि ती सॅटिस्फाय झाली नाही की कुठेतरी फ्रस्ट्रेशन निघतं. हे समजून घेणं इट इज नॅचरल. तो नवरा आहे, तो पुरुष आहे, पण दोघांनी घेतलं पाहिजे एकमेकांना. नवरा बायको आहे आणि आपल्याला जर नातं ते जपायचंय, वन इज परफेक्ट, नो वन इज परफेक्ट, एकमेकाला सांभाळून. सॅटिस्फॅक्शनशी रिलेटेडच एक अजून एक प्रश्न होता, जी स्पॉट
हा एक फार गुगलवरती याच्यावर प्रत्येक जण म्हणजे बऱ्याच फिल्म मध्ये पाहिलाय फाइंड द जी स्पॉट. आणि जर तुला जी स्पॉट नाही भेटला तर तू सॅटिस्फाय करूच शकत नाही. अशा पद्धतीचे म्हणजे वाक्य म्हणजे चित्रपटांमध्ये, पुस्तकांमध्ये किंवा याच्यात येतात. हे काय भानगड काय म्हणजे तुम्ही जर साधारण पब्लिकला विचारलं ना माहित नाही, पण ते वाक्य किंवा तो शब्द प्रत्येकाने कुठे ना कुठे ऐकलेला. काय म्हणजे तुम्ही खेड्यापाड्यात तर कदाचित हा शब्दही ऐकलेला नसेल. ऑर्गॅझम सुद्धा 50% पुरुष ऑर्गॅझम स्त्रीला आलाय का नाही हे सुद्धा पाहिलं जात नाही. माझं लीक झालं, विषय संपला, तिकडे तोंड फिरवायचं आणि झोपून जायचं, हेच बऱ्याच घरात होतं. येस, ऑर्गॅझम स्त्रीला 2 वेळा 4 वेळा येतो हे सुद्धा पुरुषांना माहित नाही. तसंच जी स्पॉट हा शब्द सुद्धा अनेकांना माहित नाही. हे काय वजानाच्या वरच्या साईडला ना स्पंज सारखा एक भाग असतो जो ऍक्च्युली वजानाच्या बाहेर जी शिस्निका आहे, क्लिटोरिस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, शिस्निका वरती गोल असा एक भाग आहे जो सेन्सेशन असतो त्याला खूप प्रचंड प्रमाणात, त्याला इंग्लिशमध्ये सिडोपेनिस देखील म्हणतात. हा, तर त्याला रब केल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. म्हणजे ऑर्गॅझमसाठी पुरुषच पाहिजे असं नाही. ऑर्गॅझम इथे सुद्धा सुरुवात होऊ शकते जेव्हा तुम्ही क्लिटोरिसला त्या शिस्निकाला जस्ट असं रब करता बोटाने, इथे ऑर्गॅझमची स्त्रीची सुरुवात होते. महिलांची सुरुवात होते ऑर्गॅझमची. म्हणजे एखादा पुरुष जर सॅटिस्फाय करू शकत नसला तर स्त्री हस्तमैथुनाने हे सॅटिस्फॅक्शन मिळवू शकते. पुढचा प्रश्न हाच होता माझा. येस, तर आपण त्याच्याकडे जाऊ. मास्टरबेशन बद्दल सुद्धा फार गैरसमज आहे. आणि आम्हाला एक मेडिकलला असताना एक 6 टॉपिक असतो, त्याच्यात मास्टरबेशन एक टॉपिक असतो. तर मास्टरबेशनच्या सुरुवातीला मी ज्या सरांचा उल्लेख केला ते सुरुवातीलाच सांगायचे की 99% पीपल आर मास्टरबेट, 1% आर लायर. म्हणजे 100% लोक मास्टरबेट करतातच. हा प्रश्न आहे, करतात का? बरं, स्त्रियाही करतात. येस, नक्कीच. अरे पुरुष करतात तर स्त्रिया का नाही करणार? त्यांनाही सगळं हवं, हा प्लेजर हवा. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आम्हाला वाटेल त्यावेळेला प्रत्येक वेळेला पुरुष अवेलेबल होईल असं. मास्टरबेशन हे काय थोडक्यात म्हणजे सांगते. मास्टरबेशन हा इंग्लिश शब्द आहे, त्याला हस्तमैथुन असं म्हटलं जातं. त्याला आपला हात जगन्नाथ असे शब्द वापरले जातात. अगदी शुद्ध मराठीत बोलायचं असेल तर बिना पार्टनरचं सेक्स करणं थोडक्यात. अगदी सिंपल वे आहे. जर पुरुष हस्तमैथुन करतात तर स्त्रियांना ती गरज आहे स्त्रियांची, स्त्रियाही करतात. कधी कधी काय होतं, आता कोणाला काम करत असताना काहीतरी हवंय, सेक्स हवाय किंवा मला वाटतंय, त्या भावना उद्युक्त झाल्यात, तर मग आम्ही काय करणार? तर माझ्याकडे हा एक ऑप्शन चांगला असू शकतो. एखाद्या स्त्रीचा नवरा आता घरात नाहीये किंवा बॉयफ्रेंड जवळ नाहीये, काय अजून काही कारणाने, सो मास्टरबेशन केलं तर स्त्री सुद्धा मास्टरबेशन करते. मी आता जो उल्लेख केला की वजायनाच्या वरच्या भागाला जो क्लिटोरिस असतं, शिस्निका जिला म्हटलं जातं, तिथे बोटाने जर रब केलं तर तिला तो प्लेजर मिळतो. स्त्रिया अशा पद्धतीने मास्टरबेशन करतात. येस, आणि टॉईज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये खूप जास्त. हा, सो टॉईजचा वापर करून सुद्धा तुम्ही करू शकता, सॅटिस्फाय मिळू शकता. सर्वेच्या हिशोबाने सांगायचं झालं तर इंडियातलं 3 नंबरचं ग्रोईंग मार्केट हे 6 टॉईज झालेलं आहे. नक्कीच आहे. म्हणजे बरं, हा झालं मास्टरबेशन, पण ते योग्य की अयोग्य हा माझा पुढचा प्रश्न. खरं तर ना हाही प्रश्न अनेकांना पडतो. मलाही प्रश्न विचारला जातात की आम्ही किती वेळा केलं पाहिजे, किती वेळा केलं तर चांगलं असतं. पहिले तर केलं पाहिजे की नाही, आणि पहिला आधी हा प्रश्न आहे की पाप आहे का? हे अजिबात नाही. आपल्या हाताने जर आपण करतोय, आपण दुसरीकडे जात नाही, पाप पुण्याचा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट, करावा का नाही निश्चित करावं. किती वेळा करावं तर त्याला काही लिमिट नाहीये. पण हा, तुम्ही दिवसभर तेच करत राहिला तर नक्कीच हानिकारक आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, व्यायामही अतिरेक केला, व्यायामाचा तरी वाईट आहे, आहाराचा अतिरेक केला तरी वाईट आहे, तसंच तुम्ही ह्या गोष्टीचा अतिरेक केला तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. सो मी एक्झॅक्ट आकडा नाही तुम्हाला सांगणार, पण दिवसातून तुम्ही 1-2 वेळा जर हस्तमैथुन केलं तर त्याच्यात काहीच गैर नाही. जरूर करावं, कुठलाही साईड इफेक्ट नाही. मुलांना काय वाटतं लग्न व्हायच्या आधी, तरुण वयातल्या मुलांना, की मी हस्तमैथुन केलं तर उद्या मी बाबा होणार नाही किंवा मूल व्हायला प्रॉब्लेम होईल का? तर त्याचा काहीही संबंध नाही या गोष्टीशी. हस्तमैथुन याच्यात बरेच सारे मिथ्स आहेत की स्पर्म काउंट कमी होऊन जातो, किंवा ते तुम्ही अति प्रमाणात करत असाल ना तर ही गोष्ट होत असेल. मी जसं तुम्हाला आता म्हटलं ना, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट पाहिजे. त्या लिमिटमध्ये तुम्ही राहिलात ना तर त्याचा काही फरक पडत नाही. त्याच्या जोडीला मी तुम्हाला सांगेन, मी न्यूट्रिशनिस्ट आहे, इंडिजिनियस न्यूट्रिशनचं सर्टिफिकेट केलंय. तर आपलं शरीर हे प्रोटीनने बनलेलं आहे, आणि आपलं शरीर, कुठलंही शरीर हे शरीरात प्रोटीन साठवत नाही, एक्सक्रीट करतं ते. हा, तर ते प्रत्येक वेळेला तुम्हाला 3 वेळा जर तुम्ही जेवत असाल तर 3 वेळेला शरीरात प्रोटीन जावं लागतं. आणि आपल्या वजनानुसार प्रोटीन, आता मी 55 किलो आहे तर मला 55 ग्रॅम प्रोटीन वजन हे प्रोटीन्स लागतं. सो प्रत्येक आहारात तुमच्या प्रत्येक मील मध्ये प्रोटीन्स पाहिजे. तुम्ही व्हेजिटेरियनच घ्या असा माझा आग्रह असेल, पण घेत नसाल तर
बऱ्याच लोकांचा काय समज असतो की नॉनव्हेज मधून प्रोटीन मिळतं, व्हेज मधून जास्त मिळत मिळतं. नाही. पण हे साफ चुकीचं आहे. बरेच व्हेज सोर्स आहेत ज्याच्यातून प्रोटीन मिळू भरपूर शकतं. सगळ्या भरपूर डाळी प्रमाणात. आहेत, अनेक कडधान्य आहेत, अनेक पनीर भाज्या आहे, आहेत, पनीर आहे, दूध दुधाचे आहे. सगळे पदार्थ, हो. दही, ताक, या सगळ्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत. जो प्राण्यांना मारून खाण्यापेक्षा व्हेजिटेरियन हा, आणि जर उत्तम आहार तुम्ही घेतला, भरपूर प्रोटीन्स घेतली, तर वीर्य सुद्धा चांगल्या पद्धतीचं निर्माण होतं. ओके. आणि हा सगळा व्यायाम, आहार, या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या सेक्शुअलिटी, लैंगिकतेवर होतो. बरोबर. मग तुमचं जर उत्तम बाळ जन्माला यावं, पुढची पिढी जर उत्तम यावी अशी वाटत असेल तुम्हाला जन्माला, तर चांगले स्पर्म्स असणं गरजेचं आहे. चांगल्या स्पर्मसाठी तुम्हाला उत्तम आहार असणं गरजेचं आहे. उत्तम आहार पचवायला तुम्हाला उत्तम व्यायाम असणं गरजेचं आहे. सो हे सगळं चक्र आहे. स्मोकिंग केली न नाही करणं, पाहिजे, अल्कोहोल ड्रिंक घेतलं न नाही करणं. पाहिजे. येस. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. मॅम, सोबतच म्हणजे जसे मी आतापर्यंत प्रश्न विचारले त्याच्यासोबतच एक असं सेक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की सेक्स हा प्रजननाशी रिलेटेडच व्हायला पाहिजे, परंतु लोक त्याच्यात प्लेजर शोधायला लागले. इथपर्यंत सगळं ठीक होतं, परंतु त्याच्यात विकृती सुद्धा आली. त्याला विकृती म्हणायची की नाही हा माझा प्रश्न असणार आहे. एनल सेक्स, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ओके. एनल म्हणजे गुदद्वार. आता नैसर्गिक दृष्टीने जर पाहिलं तर आपण योनीतून किंवा लिंगाद्वारे प्रत्येक अवयवाला एक काम आहे दिलेलं आहे. आता तसं एनलचं काम हे टोटली वेगळं आहे. हे असताना आपण जर याला विकृती म्हटली तर मग असा प्रश्न येतो की तृतीय पंथी जर एनल सेक्स करतात, कारण वजाना जेव्हा नसते तेव्हा, कारण त्यांना नॉर्मल ओपनिंग नाहीये. एक्झॅक्टली. तर मग ती विकृती कशी असेल? म्हणजे तेच मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं ना, अध्यात्म एक सांगतं, शास्त्र एक सांगतं, आणि सेक्शुअलिटी, लैंगिकता एक सांगतं. त्यातलाच हा प्रकार झाला. आपण विकृती आहे का नाही याच्याकडे नको बघायला, पण ह्याला नैसर्गिक अनैसर्गिक असं म्हणायचं तरीही थोडासा प्रॉब्लेमच येतो बोलताना, की नक्की ह्याला काय म्हणायचं. म्हणजे अनैसर्गिक म्हणणं सुद्धा थोडस काय वाटतं की चुकीचं वाटतं. की जशी आता मी तृतीय पंथींसाठी काम करते गेले 3-4 वर्ष, त्यांचा फॅशन शो केला होता पुण्यात मी 1.5-2 वर्षापूर्वी, आणि त्यातल्याच एका महिलेचं जीवन प्रवास मी आता लिहिलंय. 2 महिन्यापूर्वी त्याचं पब्लिश झालंय माझं पुस्तक, प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन. ते पण आता छान चालू आहे पुस्तक. सो ही जेव्हा मंडळी, माझे त्यातले अनेक मैत्रिणी आहेत, या कादंबरी मॅम ज्यांच्यावर मी पुस्तक लिहिते माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत, आणि खूप चांगल्या घरातून आलेली ती आहे, मुलगा आहे. मैत्रिणी इन द सेन्स तुम्ही ट्रान्स वुमन यांच्याकडे यांच्याबद्दल बोलते. ट्रान्स वुमन म्हणजे तो मुलगाच आहे, जन्मताना मुलगाच असतो, पण नंतर हार्मोन चेंजेस होतात वयाच्या 6-7 वर्षानंतर, आणि त्याला मी मुलगी असल्याचा फील यायला लागतो. म्हणजे शरीर पुरुषाचं आणि मन स्त्रीचं असतं त्यांचं. आणि मग नंतर त्या पूर्ण स्त्री होण्याकडे त्यांचा कल होतो, आणि त्या पूर्ण स्त्री होतात, जशी आमच्या कादंबरी मॅम झाल्या. सो एनल सेक्स हा आपल्यासारखी लोक सुद्धा बऱ्याचदा करतात, एक प्लेजर म्हणूनच आपण त्याला म्हणू, काहीतरी वेगळं ट्राय करायचं, फॅन्टसी, वेगळं काहीतरी ट्राय करू. तसं पाहिलं तर ते थोडंसं अनैसर्गिकतेकडे झुकतं. आता त्याला तुम्ही मगाशी शब्द काय वापरला की ते काहीतरी एक शब्द तुम्ही वापरला की वेगळं आहे का हे, किंवा काहीतरी विकृती आहे का नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. आता हा शब्द सुद्धा वापरणं हे योग्य मला नाही वाटत आहे. मी या सगळ्या लोकांच्या या घटकांना जेव्हा पाहते, जवळून पाहिले, यांच्यासाठी काम करते, सो मी विकृती सुद्धा नाही म्हणणार. जे मला वाटतं त्या वेळेला होतं ते त्यांच्यासाठी योग्य असतं असंच आपण म्हणू. कोणी काय करायचंय, मी जसं पहिल्यांदाच सांगितलं की मी ताट समोर ठेवणार आहे, कोणी त्यातलं काय वेचायचंय त्याच्यानुसार तुम्ही घडणार आहात. सो हे तुम्ही करायचं का नाही तुम्ही ठरवा. पण ते थोडंसं अनैसर्गिकतेकडे जातं असं जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, आणि काही वेळ घटकांना ते नैसर्गिक वाटणं आहे हे सुद्धा चुकीचं ठरणार नाही. आतापर्यंत आपण जेवढी चर्चा केली त्याच्यामध्ये वारंवार पुस्तकाशी रिलेटेड तुम्ही बोललात, तुमची वेगवेगळी पुस्तकं आहेत. म्हणजे ज्या विषयावरती तुम्ही बोलताय हा प्युअर विषय आहे, हे माझं सुद्धा पर्सनल मत आहे, आणि मी त्या मतावर ठाम आहे. म्हणजे अगदी मला कामसूत्रासारखं जो ग्रंथ म्हणेल मी त्याला, एखादी तो ग्रंथ आहे, जसा भगवद्गीता ग्रंथ आहे तसा तो ग्रंथ. कामसूत्र ज्या वात्सायन ऋषींनी लिहिला ते स्वतः ब्रह्मचारी होते, त्यांनी हा ग्रंथ लिहिला. ओशो ज्यांना मी माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठा गुरु मानतो वैचारिक पातळीवरती, किंवा सर्वात मोठा फिलॉसॉफर मानतो तुकाराम महाराजांनंतर, तर अशा ओशोंनी सुद्धा सेक्स पासून समाधीकडे अशा पद्धतीचं बरेच पुस्तकं, एक पुस्तक आहे त्याच्यावरती भरपूर विश्लेषण देखील केले. आता तुम्ही सुद्धा सांगितलं की मी भगवद्गीतेचा फार डीप अभ्यास करते. प्रेक्षकांना असा प्रश्न पडू शकतो
की एकतर तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करताय आणि दुसरीकडे तुम्ही सेक्स विषयी बोलताय किंवा सेक्स विषयी लिखाण करताय. हे तुम्ही का करताय या एक प्रश्नाचं उत्तर द्या. आणि अजून तुमची जी काही पुस्तकं आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती दिली तर या चर्चेमधून जे काही मुद्दे त्यांना ऐकायचे राहिलेत किंवा तेच मुद्दे आपण जे चर्चिले ते अजून डीप मध्ये जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न करायचा असेल तर ते पुस्तकं तुमची त्यांचं बोट धरू शकतील असं मला वाटतं. म्हणून तुम्ही त्याच्याविषयी सुद्धा बोला. येस, नक्कीच. भगवद्गीता आणि लैंगिकता म्हणजे अध्यात्म आणि लैंगिकता, जसं मी सुरुवातीला सांगितलं की सांगड घालणार, पण दोन्ही वेगळं नाहीये, एकच आहे. आता लैंगिकतेचं ज्ञान देणं माझ्या वाचकांना, समाजाला, हे भगवंताने दिलेलं मला काम आहे. जसं तुम्ही डॉक्टर आहात, कोणी नर्स असेल, कोणी अजून इंजिनियर असेल, प्रत्येकाला भगवंताने काही ना काही वाटून दिले, तुम्ही हे करायचं. तसं मला काम दिलंय की समाजात लैंगिकतेचं ज्ञान देण्याचं काम सोनल मॅडमनी करावं, अवेअरनेस करण्याचं काम सोनल मॅडमनी करावं. सो ते मी माझं कर्तव्य, काम, भगवंताने दिलेला शब्द कामाला धर्म म्हणतात भगवंत भगवद्गीतेमध्ये, तर तेच मी माझं काम करते. जसं अर्जुनाला सांगितलं भगवंतांनी की तू ह्यांना मार, त्याचं पाप तुझा धर्म आहे, नको, तो तुझा धर्म आहे, क्षत्रिय आहेस तू, तुझा धर्म पाळ, तसं जे काय असेल ते मी बघतो सगळं. तसंच हे आहे, हे मला दिलेलं काम आहे, माझ्याकडून तू करून घेतोय, लिहून घेतोय पुस्तकं. सो मी ते करते. इतकं सोपं आहे. मी भगवद्गीतेचा अभ्यास का करते तर देव आणि भगवंत यातला फरक काय आहे, ह्या दोन्हीत फरक आहे. देव आणि भगवंत, ओके, ह्या दोन्हीत फरक आहे. भगवंत हा एकच आहे. तो मग हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, कुठल्याही जाती धर्माचा कोणी असो, सगळ्यांचा भगवंत एकच आहे. मग देव कोण आहेत तर देव हे भगवंताचे सेवक आहेत. प्रत्येक देवाला भगवंताने एक काम वाटून दिले. तू हे करायचंस, तू ते करायचंस, तू ते करायचं. जसं आपल्याला सांगितलं ना, तुम्ही डॉक्टर आहात, मी इंजिनियर असेल, अजून कोणी काय असेल, आपल्याला जी कामं माणसाला वाटून दिली तशी भगवंतांनी देवाला सुद्धा कामं वाटून दिलेली आहेत. ते भगवंताला फॉलो करतात. ते जे सांगतो भगवंत ते ऐकतात आणि त्यांचं आपण त्यांना फॉलो करतो आणि असं हे चक्र सगळं चाललेलं असतं. मग मला जर भगवंताकडे डायरेक्ट जाण्याचा मार्ग आहे, तो मार्ग नक्की काय आहे तर मी रोज भगवंताचं नाव घेणं, नामस्मरण करणं, जप करणं भगवंताचं, हरे कृष्ण हरे कृष्ण. ते करून मला काय मिळतं तर आतून आपण शांत, आत्मिक समाधान मिळतं, शांत राहतो. मी कधी, मला राग येत नाही, मी चिडत नाही. मी सांगितलं आता व्यसन करत नाही, नॉनव्हेज खात नाही, अमुक नाही तमुक नाही, का आहारावर तुमचे विचार ठरतात. बरोबर. आणि मला जर काय, मला माहिती नाही, माझ्या हातून चांगलं कर्म काही घडलं आणि मला भगवत धामात जायची जर संधी मिळाली, ती प्रत्येकाने मिळवायची असते. कारण पुनर्जन्म, पुन्हा मरण या चक्रात आपल्याला अडकायचंय का डायरेक्ट भगवत धामात जायचंय, भगवंतापाशी अंतिम ध्येय ठरवावं. अंतिम ध्येय ते असायला पाहिजे जे माझं आहे. मी लायक आहे का नाही भगवंत ठरवेल. त्या ह्याने माझं आता काम चालू आहे. दोन्ही टोटली वेगळी वाटणारी, दोन्ही एकच आहे. भगवंताने घालून दिलेल्या नियमात राहून जगणं हे शास्त्र आहे आणि ते शास्त्र तुम्ही फॉलो करताय आणि त्याच सेक्स अवेअरनेस साठी तुम्ही ही पुस्तकं लिहिली आहे. सो आता तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, माझ्या वाचकांना बियॉन्ड सेक्सच्या अनेक आवृत्त्या, अनेक हजार पुस्तकं विकली गेलीत बिकॉज ऑफ यू ओनली गाईज. आणि त्याची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते तुमची सगळ्यांची. कारण तुम्हीच सोनल गोडबोलेला लेखिका म्हणून मोठं केलेलं आहे. तुम्हीच ते फॉरवर्ड करताय मेसेज, तुम्हीच शेअर करताय, तुम्हीच त्याच्यावर रिव्ह्यूज लिहिताय. हे सगळं तुमच्यामुळे आहे. त्याच्यानंतर त्याचाच पार्ट 2 फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स आता मी तुम्हाला ही दाखवली पुस्तकं. जर वाचली नसतील तर जरूर वाचा. आम्ही खाली नंबर देणार आहोत व्हिडिओ खाली, त्याच्यात कॉन्टॅक्ट करा. काउन्सिलिंग लागलं कोणाला जरूर संपर्क करा. जी मुलं तरुण आहेत, ज्यांची लग्न ठरलेली आहेत, त्यांना लैंगिकतेबद्दल ज्ञान घ्यायचं असतं तर मला जरूर संपर्क करा. त्याच्यानंतर आई बाबा व्हायचंय त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी आहेत. डॉक्टर आणि शास्त्र याच्या पलीकडे जाऊन आपल्यामध्ये ना एक इनर स्ट्रेंथ असते. म्हणजे काय तर मला इतकी ताकद लावायची आणि मागायची एखादी गोष्टी तर प्रत्येक जण अंबानी होऊ शकतो ठरवलं तर. पण मी काय विचार करते, अंबानीचं 27 मजली घर, अरे या देवा कोण झाडणार एवढं, त्यापेक्षा माझा हा एकच मजला बास आहे. मग भगवंताला काय वाटतं, हिला एकच मजला हवाय, तेवढंच देतो. तुमची जेवढी छोटी इच्छा आहे तेवढीच तो देतो. म्हणून प्रत्येक जण अंबानी नाहीये. याचं कारण हे आहे, ठरवलं तर प्रत्येक जण होऊ शकतो, प्रत्येक जण मोदी घडू शकतो. पण मोदींनी जे पाहिलं तिथे संसार सगळं बाजूला ठेवून जे काम करायला, आपण ते नाही करणार. आपलं मुलगी काय करते, मुलगा 17 ह्याच्यात लक्ष आपलं, त्यांनी फक्त देशासाठी काम करताय. सो हे प्रत्येक जण घडू शकतो. आणि हा थॉट जेव्हा डोक्यात येईल तेव्हा त्या विचाराने जेव्हा आपण निसर्गाकडे काही मागू त्याच ताकदीने आपल्याकडे येतं. आणि जेव्हा मी पाहिलं की
समाजाला कशाची गरज आहे, तर लैंगिकतेची गरज आहे. त्याशिवाय हे जे सगळे विषय, स्पर्श शिक्षण, लैंगिक शिक्षणाची स्पर्शासारखा विषय आहे ज्याच्यावर मी अनिरा नावाची कादंबरी लिहिली. आता स्पर्श हा खूप गुड टच आणि बॅड टच शाळेत शिकवलं जातं, पण वयात येणाऱ्या मुलाला जर एखाद्या स्त्रीचा स्पर्श झाला मोठ्या त्याच्यावर्षा वयाने 35-40च्या आणि त्याला वाटलं की हे प्रेम आहे, किंवा वयात येणाऱ्या मुलीला एखाद्या 40-45 वर्षाच्या पुरुषाचा स्पर्श झाला आणि तिला वाटतं हे प्रेम आहे, पण ते खरंच प्रेम असतं का? ते अट्रॅक्शनही असू शकतं, आकर्षणही असू शकतं. आणि अट्रॅक्शन आणि लव या दोन्ही जेव्हा गपलत होते तेव्हा माणूस चूक करतो, आणि ती चूक आयुष्यभर एका स्त्रीला भोगावी लागली, ती म्हणजे अनिरा. तिची एक कहाणी गेली. व्हेरी गुड. सो असे काही विषय. आता 13,000 किलोमीटर जे माझं पुस्तक आहे, हा माझा स्वतःचा जीवन प्रवास आहे. हा ऍक्च्युली लिहिणं एवढी काही मोठी नाही, पण जेव्हा बियॉन्ड सेक्स खूप चर्चेत आलं 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा माझ्या वाचकांनी मला सुचवलं की या बोल्ड दिसणाऱ्या, बोल्ड लिहिणाऱ्या कोण आहेत, कुठून आल्यात, हे आम्हाला जाणून घ्यायचं, आम्ही तुमच्याविषयी लिहा. सो त्यांची इच्छा होती म्हणून ते पुस्तक लिहिलं. हा इंद्रधनु पुस्तक आहे. माझे रोजचे जे लेख, जवळजवळ 1,500-2 हजार लेख आहेत माझ्या साईटवर. त्या लेखात सुद्धा मी अनेक वेगवेगळे विषय, असं नाहीये की मी फक्त लैंगिकतेवर काम करते, मी अनेक विषय हाताळते. आताच आपण किती गोष्टीवर बोललोय, चर्चा केली, अगदी म्हणजे न्यूट्रिशन असेल, पब्लिकच्या लक्षात आलंच असेल. सो हे सगळे विषय, वेगवेगळ्या विषयांवर मी पुस्तक लिहित असते. आता एक पुस्तक जे लिहितंय ते पण एक सोशल मीडियावरचा विषय आहे, डॉक्टरवर आहे. सो तो एक डॉक्टर ही त्यातलं कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर ठेवून मी तो विषय लिहिते. त्याच्यानंतर अजून एक विषय लिहिते जो स्त्रीवर आहे. मुलगी जन्माला येण्याच्या आधीच्या प्रोसेस पासून संपूर्ण स्त्रीकडे समाज आणि आपण स्वतः कशा अँगलने पाहतो आणि काय अँगलने पाहिलं पाहिजे, असा एक विषय. इतरांनी तिच्याकडे आणि आपण स्वतःकडे आधी. मुलगी आहे तर मी स्वतःकडे कशा अँगलने पाहिलं पाहिजे, मी स्वतःला कमी नाही लेखलं पाहिजे. माझ्या अवयवांपासून, माझ्या विचारांपासून, माझ्या राहणीमानापासून सगळ्या गोष्टी एवढी. असे विषय काही लिखाणात आहेत. खूपच सुंदर, खूपच वास्ट वेगवेगळ्या विषयावरती आहे. तुमचा अभ्यास प्रेक्षकांनी पाहिलाच असेल आतापर्यंत. तुम्ही जसं सांगितलं की सेक्स काउन्सिलर, म्हणजे मी डॉक्टर आहे, मला माहिती आहे माझ्या डे टू डे लाईफमध्ये पेशंट्स येतात ते फार वेगवेगळ्या पद्धतीचे येतात, खूप वियर्ड अनुभव असतात. तसे ते सेक्स काउन्सिलिंग करत असताना खूप वियर्ड अनुभव तुम्हाला नक्कीच आले असतील. हा पॉडकास्टचा शेवटचा भाग आहे, त्याच्यात मला असं वाटतं की तुम्ही 1-2 जरी सर्वात वियर्ड असे किस्से आम्हाला सांगितले तर लक्षात येईल आणि लोकही त्या किस्स्यांसोबत रिलेट करू शकतात. राईट. खरं तर ना, रोज काम करत असताना अनेक किस्से येतात, म्हणजे आणि 24-25 वर्षाची मुलं तर प्रॉपर फ्लर्टिंग करण्यापासून ते सगळं असतं. आणि ज्या वेळेला योग्य वेळेला त्यांना योग्य जागेवर ठेवण्याचं कामही मी करते, एन्जॉय करण्याचं पण काम करते तितकंच. एक 24 वर्षाचा मुलगा होता, सांगलीचा मुलगा, त्याचं नाव मला आता आठवत नाही, नाव घेणंही योग्य नाही, पण सांगते. असेच काही किस्से सांगायचे, ते 1-2-3 किस्से मी वेगवेगळ्या माझ्या क्षेत्रात काम करत असताना ते सांगते. आता हा मी काउन्सिलिंगच्या वेळेचा किस्सा सांगते. त्या मुलाचं 24 वर्ष, 23व्या वर्षी लग्नाला, 1 वर्ष लग्नाला झालेलं आहे. त्याची बायको 21 वर्षाची आहे आणि गर्लफ्रेंड 35 वर्षाची आहे. तो नोकरीही करतो आणि त्याचं एक स्वतःचं साडीचं आणि ड्रेसेसचं शॉप आहे, लेडीजचं शॉप. सो ज्या लेडीजचं शॉप त्याचं जे आहे, तिथे काउंटरला बसणारी जी स्त्री आहे 35 वर्षे, तिच्याबरोबर त्याचं प्रेम जुळलं 6 महिन्यात. हा 24 वर्षात, हा 24 वर्षात, ती 35 वर्षाची. आता कधी कधी काय होतं, का जुळेल हे आपण सांगू शकत नाही. कधी कधी त्या गाठी आधीच कोण कधी कुठे येईल, तार जुळेल, काही आपण सांगू शकत नाही, नेव्हर नो. सो तसे ते संपर्कात आले, मग कदाचित मे बी तिला काही आर्थिक मदत हा करत असेल किंवा तिच्या नवऱ्यापेक्षा सेक्शुअलिटी म्हणजे जास्त लैंगिकतेचं सुख जे आहे, शारीरिक ते तो जास्त देत असेल, असं असेल. तिला शारीरिक सुख जास्त मिळावं म्हणून ह्याने काय केलं, 2 गोळ्या वायाग्राच्या घेतल्या. ओके. आणि तो सलग एक गोळी 1 का 1.5 महिना घेत होता, सलग, रोज रात्री, रोज असं नाही, 1-2 दिवसांनी, 1-2 दिवसांनी, असं 1 महिना 1.5 महिना सातत्याने घेत होता, कोणालाही न विचारता. डॉक्टरचा सल्ला नाही, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला नाही, काय नाही, स्वतःच्याच मनाने. का तर तिला सॅटिस्फाय करायचं. त्या केसमध्ये झालं काय, तो लॉजवर तिला घेऊन जायचा, ती सॅटिस्फाय व्हायची, तरुण मुलगा आपल्या बरोबर सेक्स करतोय वगैरे. झालं काय, इकडे तो जेव्हा घरी यायचा तेव्हा हा पूर्ण दमलेला असायचा, त्याला लिंगाला ताठरता यायची नाही. बायको हे करायला लागली की मला सुख मिळत. 24 वर्षाचा मुलगा मॅरिड देखील होता, 21 वर्षाची बायको त्याची. 23व्या वर्षी लग्न झालं त्याचं. 12वी नंतर त्याने लग्न केलं, शिक्षण वगैरे असं फार काही नाही त्याचं. तर मग त्याची बायको बोंबलायला लागली की मला ते सुख मिळत नाही किंवा काय. आणि त्याच्यानंतर काय झालं, 1-1.5 महिन्याने तो माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला आला तेव्हा त्याची अशी परिस्थिती होती की त्याचं लिंग अजिबातच ताठरत नाही, काही केलं.
घरी नाही आणि त्या गर्लफ्रेंडकडे. बर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आता ह्याला शिक्षा म्हणायची भगवंताने दिलं का अजून काय, तुम्ही काय त्याचा अर्थ घ्या, मला नाही माहित, पण अतिरेक झाला ना, अतिरेक त्या झाला, गोळ्यांचा वापर आणि जास्त याचा. झाला हा, ते त्याला माहित नसलेलं लिबिडो नावाची फेज असते आणि तो आता डिप्रेशन मध्ये गेला. आता बायको म्हणते की मला मूल हवंय. आता मूल हवंय, त्याचं लिंगच ठरत नाही, हा मूल कसा देणार. बरोबर. तिकडे ती हे करायला लागली की तू असा एवढं छान द्यायचंस मला, आता मला तू देत नाहीस, तुझं काय अजून बाहेर आहे का काही, संशय. संशय यायला लागला. आणि ह्या इतक्या विचित्र चक्रात तो अडकला, इतक्या विचित्र की डिप्रेशन मध्ये जाऊन त्याचा तो बिझनेस बंद करायची वेळ आली. कारण ते लक्षच लागेना त्याचं, रात्री रात्री झोप नाही. मग मॅम मी आता काय करू. आता हे सगळं केल्यानंतर मी माझ्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी होत्या त्याला सगळ्या सांगून बघितल्या मी. आता त्याचा जो इफेक्ट आहे गोळ्यांचा हा प्रत्येकाच्या शरीरानुसार राहणार आहे, किती दिवस राहणार आहे, काय राहणार आहे. मग माझ्याकडे त्यांनी 2 वेळा काउन्सिलिंग घेतलं. आता परवा रिसेंटली 4-5 दिवसापूर्वी माझ्याकडे परत त्यांनी काउन्सिलिंगसाठी पैसे भरले आणि मला म्हणला मॅम मला काउन्सिलिंग हवं. म्हटलं ठीक आहे. मग त्याला विचारलं काय काय झालं, आता कशी हे प्रोग्रेस किंवा काय. तर तो म्हणला आता प्रोग्रेस थोडीशी आहे, पण त्याची गर्लफ्रेंड आहे ती 3ऱ्या बरोबर गेली. तर मी म्हटलं ती गर्लफ्रेंडचा विषय सोडून द्या, पण तुम्ही तुमच्या बायकोला सॅटिस्फाय करताय का ते महत्वाचं आहे. आता गर्लफ्रेंड बाजूला राहू देत 2 मिनिटं. तर तो म्हणला हो आता सॅटिस्फाय आहे आणि आम्ही आता बाळासाठी चान्स घेणार आहोत, तुम्ही आता मला त्यासाठी गाईड करा. मी त्याला म्हटलं तुम्ही दोघंही माझ्याकडे काउन्सिलिंग करा आता, कारण एकट्याला गाईड करून उपयोग होणार नाही. सो असे भन्नाट किस्से असतात. तो हे किस्सा तुम्ही ऐकून फक्त एन्जॉयमेंट करू नका. सो तुम्ही काळजी घ्या की ह्या अशा काहीतरी गोळ्या बिळ्या अतिरेक करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलीही गोळी ऑन द कॉर्नर भेटत असेल, तुम्हाला राऊंड द काउंटर भेटत असेल मेडिकलमध्ये, तरी सुद्धा अशा गोळ्या वापरायलाच नाही पाहिजेत. अतिरेक तर बिलकुलच करायला नाही. आणि नैसर्गिक गोष्ट आहे ना, हे सगळं नॅचरली होतं. आपण अतिरेक करतो त्याचा. आणि हा तर इतका मुलगा यंग आहे, सो व्हायला 24 वर्षा मुलाची गोष्ट आहे फक्त मुलगा. सो असे किस्से असतात आणि त्यावेळेला समोर मला हसताही येत नाही आणि काही नाही, पण माझी कोंडी होते की मी नक्की ह्यांना काय गाईड करू. असे भन्नाट किस्से असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जे आपण काम करतो ना, प्रत्येक क्षेत्रातले अनुभव वेगवेगळे असतात. सो मला इथे बोलावल्याबद्दल राज सर खरंच मनापासून आभार. तुम्हाला छान वाटलं मॅम? तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? खूप सुंदर, खूप छान आणि मन मोकळेपणाने बोलता आला ऍज युजुअल. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इथे आलात. खूप फन ओरिएंटेड येट मोस्ट एज्युकेशनल पॉडकास्ट. आपण आता तुम्ही प्रेक्षक आहेत ते पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षातच येईल. आणि हा अशा पद्धतीचा आपला पॉडकास्ट होता. याच्यात बऱ्याच गोष्टीवरती आपण सुपरफिशियल लेवलवरती चर्चा केलेली आहे. जर प्रेक्षकांना पाहिजेच असेल तर मी मॅमला रिक्वेस्ट करेल की पुन्हा कधीतरी एका याच सब्जेक्टवरती आपण डीपली चर्चा करूयात. तुम्ही विषय सुचवा. तुम्हाला काय प्रश्न पडत असतील तर ते देखील सुचवा. त्याच्यावरती मी मॅमला रिक्वेस्ट करेल की परत एकदा येऊन आपण या विषयावरती डीपली चर्चा करूयात. सो असा होता आजचा आपला हा पॉडकास्ट. मॅडमच्या नॉलेजचा किंवा मॅडमच्या एक्सपिरियन्सचा तुम्हा सर्वांना फायदा हो हीच सदिच्छा. आणि सर्व सेक्स एज्युकेटेड होत आणि समाजातलं जे काही अंधकारमय अज्ञान आहे ते दूर हो अशीच प्रार्थना करतो. आणि आजच्या पुरता आपण थांबूयात. धन्यवाद. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला हा पॉडकास्ट. तुम्हाला पॉडकास्टमधील माहिती आणि पॉडकास्टचे गेस्ट या सर्वांबद्दल जेही काही तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. पुढच्या वेळेस तुम्हाला कुठल्या गेस्टला ऐकायला आवडेल ते सुद्धा कळवा, म्हणजे आम्ही त्या गेस्टपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू आणि अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तुमच्यासाठी घेऊन येऊ. परंतु फक्त तुम्हा सर्वांचं प्रेम अत्यंत गरजेचं आहे. हा पॉडकास्ट अशा एखाद्या व्यक्तीसोबत तरी शेअर करा ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड होईल आणि त्याला या माहितीची मदत मिळेल आणि आपण समाजामध्ये एक सेक्स विषयी अवेअरनेस पसरवू शकू. हा पॉडकास्ट कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुमचं प्रेम असंच कायम असू. थँक्यू.